प्रभु की स्तुति हो। आज मैं आशीष खरे फिर एक बार से आप सब लोगों का संजय जेम्स ठाकुर मिनिस्ट्रीज़ में परमेश्वर के नाम में आप सबका स्वागत करता हूं। परमेश्वर ने आज की शाम हमें एकजुट किया है ताकि हम उनकी आराधना कर सकें, उनकी स्तुति कर सके, इसलिए हम परमेश्वर के नाम का धन्यवाद करते हैं। तो आइए भाई बहनों, आज की शाम हम परमेश्वर के चरणों में जाकर उनकी आराधना करेंगे, उनकी स्तुति करेंगे, उनका नाम और ऊँचा करेंगे, क्योंकि परमेश्वर एक सामर्थ्यशाली और महान ऐसे परमेश्वर है। तो आज का ये जो गीत है ये भजन संहिता अध्याय 100 इस पर निर्धारित है। ये गीत जो है, जैसे परमेश्वर का वचन कहता है, इस संसार के सभी मनुष्य हम एकजुट होकर परमेश्वर की आराधना करो, उनकी स्तुति करो। उसी तरीके से ये गीत भी हम परमेश्वर को एक साथ गाएं, हम एक साथ समर्पित करेंगे। ये इन संसार के सभी लोग परमेश्वर की आराधना करेंगे। आप जिस स्थान पर है उसी स्थान से ये गीत आप मेरे साथ गाएं, मेरे साथ दोहराएं और परमेश्वर का नाम ऊंचा करें। सारे पृथ्वी के लोग अपनी यहोवा का आओ जय जयकार करे। सारे पृथ्वी के लोग अपनी यहोवा का आओ जय जयकार करे। आओ सब मिलके हम इबादत करें, उसकी जय जयकार करें। आनंद से चले हम इबादत करें, उसकी जय जयकार करें। सारे पृथ्वी के लोग अपनी यहोवा का आओ जय जयकार करें। ये जान रखो यहोवा खुदा है, बनाया हमको हम उसके ही है। ये जान रखो यहोवा खुदा है, बनाया हमको हम उसके ही है। हम बंदे हैं वो हमारा खुदा, उसकी चराई की भेड़ें हैं। हम बंदे हमारा खुदा, उसकी चराई की भेड़ें हैं। सारे पृथ्वी के लोग अपनी यहोवा का आओ जय जयकार करें। धन्यवाद के साथ उसके द्वार से आओ, स्तुति करते हुए आंगन में आओ। धन्यवाद के साथ उसके द्वार से आओ, स्तुति करते हुए आंगन में आओ। उसकी स्तुति करो, उसकी स्तुति करो, उसके नाम को धन्य कहो। उसकी स्तुति करो, उसकी स्तुति करो, उसके नाम को धन्य कहो। सारे पृथ्वी के लोग अपनी यहोवा का आओ जय जयकार करें।
यहोवा भला है, यहोवा भला है, करुणा उसकी सदा के लिए है। यहोवा भला है, यहोवा भला है, करुणा उसकी सदा के लिए है। उसकी वफादारी पीढ़ी दर पीढ़ी हमेशा बनी रहती है। उसकी वफादारी पीढ़ी दर पीढ़ी हमेशा बनी रहती है। सारे पृथ्वी के लोग अपनी यहोवा का आओ जय जयकार करे। सारे पृथ्वी के लोग अपनी यहोवा का आओ जय जयकार करे। आओ सब मिलके हम इबादत करें, उसकी जय जयकार करें। आनंद से चले हम इबादत करें, उसकी जय जयकार करें। सारे पृथ्वी के लोग अपनी यहोवा का आओ जय जयकार करें। सारे पृथ्वी के लोग अपनी यहोवा का आओ जय जयकार करें। इस गीत के लिए हम परमेश्वर का धन्यवाद करते हैं। तो आइए हम अपनी प्रार्थना के अगले चरण में देखेंगे और सुनेंगे परमेश्वर हमसे क्या कहना चाहते हैं। मैं पास्टर संजय जेम्स ठाकुर साहब से विनती करता हूं कि वे आगे आए और हमें परमेश्वर का सुसमाचार सुनाएं। धन्यवाद। प्रेज लॉर्ड. प्रभु की स्तुति हो। पुन्हा एकदा आपली भेट फिर एक बार हमारी मुलाकात फेसबुकद्वारे, फेसबुक पर, सोशल मीडियाद्वारे सोशल मीडिया द्वारा देव आमची भेट करून देतो. परमेश्वर हमसे आके मिलते हैं। त्या देवाचा आम्ही धन्यवाद करत उस आहोत. परमेश्वर का हम धन्यवाद करते त्या हैं। देवाचा आम्ही गौरव करत उस आहोत. परमेश्वर का हम गौरव करते हैं। दर बुधवारी आमची उपस्थिती, हर बुधवार के दिन हमारी मौजूदगी, घराघरात तुमची सर्वांची उपस्थिती घर घर में आप सबकी मौजूदगी ही आनंदायी आहे, ये आनंद की योग्य ही है, आदर करणारी आहे, ये आदर करने योग्य है, देवाच्या कार्याचा विस्तार करणारी आहे. परमेश्वर के कार्य को बढ़ाने वाली त्या है। देवाचा आम्ही महिमा करत आहोत. उस परमेश्वर की हम महिमा करते हैं। आपल्या सर्वांचं मी आप सबका मैं संजय जेम्स ठाकूर मिनिस्ट्रीमध्ये संजय जेम्स ठाकुर मिनिस्ट्रीज में देवाचा पुत्र प्रवेशद्वारे परमेश्वर के पुत्र प्रभु यीशु मसीह के नाम में आगत स्वागत करत आहोत. आप सबका स्वागत करते ज्या आशेने आम्ही देवाकडे येतो, हैं। जिस उम्मीद से हम परमेश्वर के पास आते हैं, देवाने आम्हाला आशा दिलेली आहे, कि परमेश्वर ने हमें उम्मीद दी है, देवाने आम्हाला विश्वास दिलेला आहे, परमेश्वर ने हमें विश्वास दिया देवाने है, आम्हाला विवेचन दिलेलं आहे. परमेश्वर ने हमें अभिवचन दिया है। तो आशा मनभंग न करणारा देव आहे. वो उम्मीदें तोड़ने वाले परमेश्वर नहीं है। त्या देवाचा आम्ही गौरव करत आहोत. उस परमेश्वर का हम गौरव करते दर बुधवार आम्ही प्रार्थना करतो. हैं। हर बुधवार के दिन हम प्रार्थना करते हैं। अनेकांच्या समस्या प्रश्नांची प्रार्थना करत आहोत. अनेक लोगों की प्रश्न समस्याओं के लिए हम प्रार्थना करते देव हैं। आम्हाला उत्तर देत आहे. परमेश्वर हमें जवाब देते हैं। घराघरात देव काम करत आहे. घर घर में परमेश्वर कार्य कर रहे हैं। परमेश्वर किती चांगला आहे याचा प्रत्येकाला अनुभव देत आहे. परमेश्वर कितने अच्छे हैं, इसका अनुभव परमेश्वर सभी को दे रहे हैं। अनेक करोना व्याधीतून लोकांना त्यांनी बरं केले. अनेक लोग जो कोरोना बीमारी में उन्हें चंगाई परमेश्वर ने दी है। हॉस्पिटल लोक घरी गेलेले आहे. अस्पताल से लोग अपने घर जा चुके आम्ही हैं। देवाचा गौरव करत आहोत. हम परमेश्वर का गौरव करते हैं। देव तुमच्या माझ्यावर प्रेम करतो. परमेश्वर आप हम पर प्रेम करते हैं। देव तुमची माझी आठवण करतो. परमेश्वर हमें याद करते हैं। देव आमची वाट पाहत आहे. परमेश्वर हमारी प्रतीक्षा कर रहे हैं। मत्ती 11:28 प्रमाणे मत्ती 11:28 में जैसे लिखा है, अहो कष्टी भाराकांजनो, हे बोझ से दबे हुए लोगों, तुम्ही सर्व मजकडे या, तुम सब मेरे पास आओ, मी तुम्हाला विसावा देईन, मैं तुम्हें विश्रांति मी दूंगा, तुम्हाला शांती देईन. मैं तुम्हें शांति दूंगा। देव आमची वाट पाहत आहे. परमेश्वर हमारी प्रतीक्षा कर रहे हैं। देव आमच्यावर प्रेम करतो. परमेश्वर हम पर प्रेम करते हैं। देवाचं प्रेम एक अलौकिक आहे, परमेश्वर का प्रेम अलौकिक है, अद्भुत आहे. अद्भुत है। आम्ही पाहिलं हमने देखा पहिले करंती 13:13 मध्ये, पहले करंतियों 13:13 में आम्ही विश्वासासंबंधी पाहिलं, हमने विश्वास के बारे में देखा, आशा संबंधी पाहिलं. आशा के बारे में देखा। आज आम्ही प्रेम संबंधी पाहणार आहोत. आज हम प्रेम के बारे में, बायबल सांगतो बाइबल कहती है विश्वास, आशा, प्रीती तिन्ही श्रेष्ठ आहे, विश्वास, आशा और प्रेम ये सभी श्रेष्ठ हैं, पण प्रीती सर्वात श्रेष्ठ आहे. लेकिन प्रेम सबसे श्रेष्ठ है। म्हणून पहिले करंती 13 मध्ये आम्ही पाहतो, इसलिए पहले करंतियों 13 में हम देखते हैं, देव आम्हास म्हणतो परमेश्वर हमसे कहते हैं, प्रीती तुमचं ध्येय असू द्या. प्रेम ये तुम्हारा उद्देश्य रखें। प्रेम हे सर्वांग सुंदर आहे. प्रेम सबसे सुंदर है। प्रेम नाही तर काहीच नाही. अगर प्रेम नहीं तो कुछ नहीं। बायबल सांगतो बाइबल कहती है पहिले योहानाचे पत्र 4:8 मध्ये, पहले यूहन्ना के पत्र 4:8 में, देव प्रीती स्वरूप आहे. परमेश्वर प्रेम से स्वरूप है। देव प्रीतीमध्ये राहतो, परमेश्वर प्रीति में रहते कारण हैं, देवाचा स्वभाव प्रेम करण्याचा आहे. क्योंकि परमेश्वर का स्वभाव प्रेम करने देव वाला है। दयाळू कृपाळू आहे. वो दया और कृपा से भरे हैं। तो मंद करत करुणायुक्त असा देव आहे. वो करुणा से भरे परमेश्वर है। त्याचा स्वभाव
उनका स्वभाव प्रेमळ असा आहे. वो प्रेम करने तो वाले नेहमी हैं. आम्हावर प्रेम करतो. वो हमेशा हम पर प्रेम करते तो हैं. सर्व मनुष्य जातीवर प्रेम वो करतो. सभी मनुष्य जाति पर प्रेम करते हैं. पेत्र म्हणाला पतरस ने कहा प्रेषित 10:38-34 मध्ये, प्रेषित के कार्य 10:38 में, देव पक्षपात करत नाही. परमेश्वर किसी में भी अंतर नहीं रखते देव हैं. सर्वांसारखं प्रेम करतो. परमेश्वर सभी पर एक समान प्रेम करते हैं. बायबल सांगतो बाइबल कहती है देव सर्व मनुष्यासारखं प्रेम करतो. परमेश्वर सभी मनुष्य पर एक समान प्रेम करते सर्व हैं. पृथ्वीवर तो पाऊस पाडतो. पूरे संसार में वो बरसात की वर्षाव करते सर्व हैं. पृथ्वीवर सूर्य उगवतो. पूरे संसार में सूरज को उगाते हैं. सर्व पृथ्वीवर नवे नवे दिवस प्रत्येकाला पाहायला भेटतो. सभी मनुष्य को नया दिन वो देखने देते हैं. प्रत्येकाला देवाने वेळ दिलेला आहे, हर एक को परमेश्वर ने वक्त दिया समय है, दिलेला आहे. समय दिया है. रोजची काळजी देव प्रत्येकाची घेत आहे. हर दिन की जो चिंता है वो परमेश्वर उठाते हैं. हे देवाचं प्रेम आहे. ये परमेश्वर का प्रेम है. आम्ही कोणी असो, हम चाहे कोई भी हो, देव सर्वांसारखं प्रेम करतो. परमेश्वर सभी पर एक समान प्रेम कारण करते हैं. मनुष्य देवाच्या हातची निर्मिती आहे. क्योंकि मनुष्य ये परमेश्वर की हाथ की बनावट है. देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य घडवलेला आहे. परमेश्वर ने अपने समान मनुष्य को बनाया है. देवाने हाताने मनुष्याला घडवलेला आहे. अपने हाथों से मनुष्य को परमेश्वर ने बनाया म्हणून है. मनुष्याविषयी त्याच्याकडे प्रेम आहे. इसलिए मनुष्य को लेकर वो बहुत प्रेम करते हैं. देव तुमच्या माझ्यावर प्रेम करतो. परमेश्वर हम पर बहुत प्रेम करते हैं. बायबल सांगतो बाइबल कहती है योहान 3:16 प्रमाणे योहन्ना 3:16 में देवाने जगावर एवढी मोठी प्रीती केली, परमेश्वर ने संसार पर इतनी प्रीति की, आपला एकुलता एक पुत्र अपने इकलौते पुत्र को त्यांनी वधस्तंभी दिला, उन्होंने क्रूस पर दिया, यासाठी की आमचा नाश होऊ नये, इसलिए ताकि हमारा नाश न हो, आम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. बल्कि हमें अनंतकालिक जीवन प्राप्त हो. प्रभू येशू ख्रिस्ताने प्रभु यीशु मसीह ने आपल्याला वधस्तंभी समर्पण केलं. खुद को क्रूस पर बलिदान दिया. बायबल सांगते इपिस 5:25 प्रमाणे बाइबल में एफिसियों 5:25 में कहा की है जगामध्ये देवाची मंडळी तयार व्हावी, इस संसार में परमेश्वर की कलीसिया बने, लोकांना विसावा भेटा, लोगों को विश्रांति मिले, देवाचा मार्ग भेटा, परमेश्वर का मार्ग मिले. यासाठी येशू ख्रिस्ताने समर्पण केलं. इसलिए प्रभु यीशु ने खुद का समर्पण किया, त्यांनी रक्त सांडलं, उन्होंने अपना खून बहाया, त्यांनी बलिदान दिलं, बलिदान दिया, यासाठी की मंडळी तयार व्हावी. इसलिए कि कलीसिया बने. हे देवाचं दैवी प्रेम आहे. ये परमेश्वर का दैवी प्रेम है. देव तुमच्या माझ्यावर प्रेम करतो. परमेश्वर हम सब पे प्रेम करते देव हैं. तुमची माझी आठवण करतो. परमेश्वर आज हम सबको याद करते देव हैं. तुमची माझी वाट पाहतो. परमेश्वर हमारी प्रतीक्षा कर रहे हैं. प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला आहे प्रभु यीशु ने कहा योहान 10:10 प्रमाणे, यूहन्ना 10:10 में, मी आलो आहे, मैं आया हूं, मी तुम्हाला देण्यासाठी आलेलो आहे, मैं तुम्हें देने के लिए आया हूं, उत्तम गोष्टी देण्यासाठी आलेलो आहे. मैं अच्छी चीजें देने के लिए आया हूं. प्रत्येक उत्तम ते देवापासून प्राप्त होतं. हर एक अच्छी चीज ये परमेश्वर से प्राप्त कारण होती है. देव उत्तम आहे. क्योंकि परमेश्वर अच्छे हैं. माणसापेक्षा देव नेहमी चांगलंच देतो. मनुष्य से कई गुना अच्छा ये केवल परमेश्वर देते ते हैं. नेहमी अधिक असतं. वो हमेशा अधिक ते रहता नेहमी है. पूर्ण उरतं. वो हमेशा बचता है. हे देवाचं प्रेम आहे. ये परमेश्वर का प्रेम है. त्या प्रीतीसमयी आम्ही पाहणार आहोत. उस प्रेम के बारे में आज हम प्रेम देखेंगे. तुमच्याजवळ माझ्याजवळ आहे. प्रेम आज हमारे पास है. आमच्या कुटुंबात प्रेम आहे. हमारे परिवार में प्रेम है. आमच्या कुटुंबात आम्ही प्रेम करतो. हमारे परिवार में हम एक दूसरे से प्रेम पती करते पत्नी हैं. एकमेकावर प्रेम करतात. पति पत्नी एक दूसरे पर प्रेम करते हैं. आईवडील मुलांवर प्रेम करतात. माता पिता अपने बच्चों पर प्रेम करते मुलं हैं. आईवडिलांवर प्रेम करतात. बच्चे अपने माता पिता पर प्रेम करते मित्र हैं. मित्रावर प्रेम करतो. दोस्त दूसरे दोस्त से प्रेम करता है. जगातील अनेक गोष्टी अशा आहे इस संसार में ऐसे कई सारे चीजें हैं, की आम्ही अशा अनेक गोष्टी आम्ही प्रेम करतो. ऐसे कई सारे चीजों पर हम प्रेम करते हैं. त्यासाठी आम्ही वेळ देतो. उसके लिए हम वक्त देते हैं. त्यासाठी आम्ही त्याची आठवण करतो. उसको हम याद करते हैं. त्यासाठी आम्ही खर्च बी करतो. उसके लिए हम खर्च भी करते हैं. कारण त्याच्यावर आमचं प्रेम असतं. क्योंकि उस पर हमारा प्रेम होता है. जिथं प्रेम आहे जहाँ प्रेम है तिथं सर्व काय आहे. वहाँ सब कुछ है. प्रेम तुमच्या माझ्या परिचयाचं आहे. प्रेम, हम सब प्रेम को पहचानते हैं. बायबल सांगते लेकिन बाइबल कहती है मनुष्याचं प्रेम मनुष्य का प्रेम हे अस्थिर आहे. ये अस्थिर है, हे बदलणार आहे. ये बदलने वाला है. मनुष्य बदलतो. मनुष्य बदलता है. स्थितीनुसार समयानुसार परिस्थितीनुसार मनुष्य बदलत जातो. वक्त के अनुसार, समय के अनुसार मनुष्य बदलते जाता है. बायबल सांगते की मनुष्य अस्थिर आहे. बाइबल कहते हैं कि मनुष्य ये अस्थिर है, त्यामुळे त्याचं प्रेम अस्थिर आहे. इसलिए उसका प्रेम है ये अस्थिर है. म्हणून आम्ही बायबलमध्ये पाहतो. इसलिए बाइबल में हम देखते हैं. दुसरे शमूएल 13 अध्यायामध्ये पाहतो. दूसरे शमूएल 13 के अध्याय में हम देखते हैं. 15 वचन मध्ये आम्ही पाहतो. 15 वचन हम देखते एक हैं. मुलगा आहे. एक लड़का है, दाविदाचा पुत्र आमोन आहे. दाऊद का लड़का आमोन है. तो एका मुलीवर फार प्रेम करतो. वो एक लड़की पर बहुत प्रेम करता है. ती मुलगी फार सुंदर असती. वो लड़की बहुत सुंदर है. त्या मुलीवर त्याचं प्रेम जडतं. उस लड़की पर वो बहुत प्रेम करता त्या है. मुलीसाठी तो पाहायचा वेळ देतो. उस लड़की के लिए वो जब चाहे वो वक्त देता है, तिची आठवण करतो. उसे याद करता त्यासाठी है. त्याने खाणं पिणं बंद केलं. उसके लिए उसने खाना पीना बंद कर तो दिया. रात्रंदिवस तिची आठवण करत राहिला. वो दिन रात उसे याद करता तो रहा. म्हणला मी हिच्याशी विवाह करण. उसने कहा कि मैं इसे विवाह तिच्या करूंगा, संगती मी आपल्या कुटुंबाची स्थापना मैं करेन. इसके साथ अपने परिवार को बढ़ाऊंगा. यासाठी तो
पुष्कळ काही प्रयत्न करत होता, इसके लिए वो बहुत सारी कोशिश करता था, कारण त्याचं त्याच्यावर प्रेम होतं. क्योंकि उस पर उसका बहुत प्रेम था. शेवटी आम्ही पाहतो लेकिन अंत में हम देखते हैं एका सेकंदात त्या मनुष्याचं प्रेम बदलून जातं. एक क्षण में उस व्यक्ति का प्रेम बदल जाता है. अमरोन अमरोन तामारला म्हणतो, तामार से कहता है, तामार एक सुंदरशी मुलगी आहे, ये तामार ये बहुत जो सुंदर सी एक लड़की है, तिच्यावर तिचं खूप प्रेम आहे. उस पर उसका बहुत प्रेम था. पण बायबल सांगतो लेकिन बाइबल कहते हैं एका सेकंदात एक क्षण में अमरोन बदलून जातो. अमरोन बदल गया. त्या मुलीचा तो तिरस्कार करतो. उसकी वो घृणा करने लगा. त्या मुलीला म्हणतो तू माझ्यापासून निघून जा. उस लड़की से वो कहने लगा कि तुम मुझसे दूर निकल त्या जाओ. प्रेमापेक्षा त्याचा तिरस्कार जास्त असतो. उस प्रेम से अधिक उसका तिरस्कार ज्यादा था. मनुष्याचं प्रेम बदलतं. मनुष्य का प्रेम बदलता है. मनुष्य कधी बदलू शकतो, मनुष्य कभी भी बदल सकता कारण है, मनुष्य अस्थिर आहे, क्योंकि मनुष्य अस्थिर है, अपूर्ण आहे. वो अधूरा है. मनुष्याला मनुष्याचा कंटाळा येतो. मनुष्य दूसरे मनुष्य से त्रस्त हो जाता मनुष्य है. मनुष्याला सोडून टाकतो. मनुष्य दूसरे मनुष्य को छोड़ देता है. मनुष्य मनुष्याला विसरून जातो. मनुष्य मनुष्य को भूल जाता है. मनुष्य मनुष्यापासून वेगळा होतो. एक इंसान दूसरे इंसान से बिछड़ जाता है. उपकाराची फेड अपकाराने होते. उपकार का प्रयास वो अपकार से करता है. हे मनुष्याचं प्रेम आहे. ये मनुष्य का प्रेम है. मनुष्य बदलतो, मनुष्य बदलता है, बदलत जातो. बदलते रहता है. मग बायबलमध्ये पाहतो तो बाइबल में हम देखते हैं मनुष्याचं प्रेम हे अस्थिर आहे. मनुष्य का प्रेम ये अस्थिर है. देवाचं प्रेम परमेश्वर का प्रेम स्थिर आहे. स्थिर है. आम्हाला स्थिर राहायला पाहिजे. हमें स्थिर रहना आज जरूरी आम्ही है. कुटुंबामध्ये पाहतो, आज हम परिवार में देखते आम्ही हैं, जगामध्ये पाहतो, संसार में देखते हैं, आज कुटुंबात भांडणं आहे, परिवार में झगड़ा है, तंटा आहे, तकलीफें हैं, वाद आहे, झगड़ा है, राग आहे, गुस्सा है, चिडचिड आहे, एक दूसरे से क्लेश है, भांडणं तंटा आहे, झगड़ा है, अनेक गोंधळ आहे. अनेक सारी चीजें, अनेक जण एकमेकांपासून अलग झालेले आहे. अनेक लोग एक दूसरे से बिछड़े हैं, अनेक कुटुंब विभक्त झालेले आहे. अनेक परिवार एक दूसरे से बिछड़ गए, मुलं आईवडिलांपासून अलग झालेले आहे. बच्चे अपने माता पिता से बिछड़ गए, पती पत्नीपासून अलग झालेले आहे. पति पत्नी से बिछड़ गई, मित्र मित्रापासून अलग झालेले आहे. दोस्त दोस्त से बिछड़ गए. अशी परिस्थिती काय आहे? ऐसी परिस्थिति क्यों है? आम्ही सर्व प्रीतीने एकत्र येतो, हम सब प्रेम से एक साथ आते हैं, पण सर्व विभक्त होऊन जातो, लेकिन सब अलग हो जाते हैं, सर्व वेगळं होऊन जातो. सब बिछड़ जाते हैं. बायबल सांगतो, बाइबल कहती है, दुसरे तिमोथीला पत्र दूसरे तिमोथियों का पत्र 3 अध्यायामध्ये पाहतो, 3 अध्याय में हम देखते हैं, 1, 2, 3 मध्ये आम्ही पाहतो 1, 2, 3 में हम देखते हैं देव काय म्हणतो. परमेश्वर क्या कहता है. पावलाद्वारे देव म्हणतो, पाउल को परमेश्वर ने पुढील कहा, काळी मनुष्य स्वार्थी होईल, एक वक्त आएगा जिसमें मनुष्य बहुत स्वार्थी हो, मनुष्य गर्विष्ठ होईल, वो गर्व से भर जाएगा, मनुष्य अनेक प्रकारच्या चुकांनी भरून जाईल, मनुष्य अनेक प्रकार की गलतियों से भर जाएगा, तो स्वतःवर प्रेम करेल, वो खुद पर प्रेम तो करेगा, इतरांचा तिरस्कार करेल, वो दूसरों का तिरस्कार तो करेगा, आईवडिलांपासून दूर होईल, वो अपने माता पिता से बिछड़ जाएगा, तो स्वार्थपणे जीवन जगत राहील, वो खुद के लिए जिएगा, तो देवावर प्रेम करणार नाही, वो परमेश्वर पर प्रेम नहीं तो करेगा, जगातील गोष्टीवर प्रेम करेल. वो इस संसार की सभी चीजों पर प्रेम करेगा. बायबल सांगतो बाइबल कहते हैं मनुष्य पुढे स्वार्थी होईल, मनुष्य आगे बहुत स्वार्थी होगा, गर्विष्ठ होईल, गर्व से भर जाएगा, तो एकमेकापासून अलग होईल, वो एक दूसरे से बिछड़ जाएगा, तो एकमेकाला विसरून जाईल. एक दूसरे को भूल जाएगा. हे मनुष्याचं प्रेम आहे. ये मनुष्य का प्रेम है. मनुष्य स्वतःसाठी जगतो, मनुष्य खुद के लिए जीता स्वतःच्या है. मनाप्रमाणे प्रत्येक गोष्ट झाली खुद के इच्छा अनुसार अगर कोई चीज हुई तो मनुष्य आनंदित असतो, तो वो खुश रहता तो है, समाधानी असतो. वो समाधान पण रहता है. त्याच्या मनासारखी कोणती गोष्ट झाली नाही अगर उसके इच्छा अनुसार अगर कुछ नहीं हुआ त्यावेळेस तो राग करतो, वो तभी गुस्सा तो होता चिडचिड है, करतो, वो क्रोधित तो होता है, भांडणं करतो, वो झगड़ा तो करता है, अस्वस्थ बेचैन होतो, वो बेचैन होता है, कारण तो स्थिर राहू शकत नाही. क्योंकि वो स्थिर नहीं रह त्याचं सकता, प्रेम अस्थिर आहे. उसका प्रेम अस्थिर है. म्हणून जगामध्ये सर्व परिस्थिती बदलत चाललेली आहे. इसलिए संसार की सभी परिस्थितियां बदलती रही. मनुष्याकडे आज प्रेम सापडत नाही. मनुष्य को आज प्रेम नहीं मिल रहा. आज आम्ही प्रीतीचा शोध करत आहे. आज हम प्रेम को ढूंढ रहे हैं. हे प्रेम कुठे भेटेल? ये प्रेम कहाँ मिलेगा? माझ्यासाठी कोण प्रार्थना करन? मेरे लिए कौन प्रार्थना मला करेगा? कोण समजून घेईन? मुझे कौन समझ लेगा? माझं कोण ऐकून घेईन? मेरी कौन सुनेगा? मला कोण सांभाळ? मुझे कौन माझी संभालेगा? पूर्ण काळजी कोण घेईन? मेरी देखभाल कौन करेगा? माझं दुःखाचं सांत्वन कोण मेरे करेल? दुखों का निवारण कौन करेगा? मला प्रेम करण्याचं कोण आहे? मुझे प्रेम करने वाला ऐसा कौन है? कोण आहे असं? कौन है हे ऐसा? आम्ही शोधतो. ये हम ढूंढते हैं. आज 30 वर्ष आम्ही देवाचं काम करत आहोत. पिछले 30 सालों से हम परमेश्वर का कार्य कर रहे हैं. देवाने आम्हाला शिकवलं परमेश्वर ने हमें सिखाया की प्रेम कसं करायचं. प्रेम कैसे करना है. पूर्वी आम्ही प्रेम करायचो,
पहले हम प्रेम करते थे, आमचं कुटुंबात प्रेम होतं, हमारे परिवार में प्रेम, परिवारमध्येच आमचं कुटुंबात प्रेम होतं, परिवार में ही हमारा प्रेम था, कुटुंबाच्या बाहेर आमचं प्रेम जात नव्हतं. परिवार के बाहर हमारा प्रेम नहीं आम्ही था. आमचं कुटुंब प्रेम करतो, हम हमारे परिवार पर प्रेम करते हैं, तेच प्रेम आम्ही बाजूच्या व्यक्तीवर करू शकत नाही. वही हमारे पड़ोस के इंसान पर हम वही प्रेम नहीं आई करते. आपल्या लहान लेकरावर प्रेम करते, एक माँ अपने बच्चे पर प्रेम करती त्याची है, काळजी घेते, उसकी देखभाल त्याचे करती है, पोषण करते, उसका पोषण त्याचा करती है, सांभाळ करते, उसे संभालती त्याला है, सर्व गोष्टी व्यवस्थित देते. उसे सभी चीजें देती तीच है. आई बाजूच्या मुलावर ते प्रेम करू शकत नाही, वही माँ पड़ोस के बच्चे पर प्रेम नहीं कर सकती, कारण आमचं प्रेम मर्यादित आहे, क्योंकि हमारा प्रेम मर्यादित है, त्याच्या पलीकडे जाऊ शकत नाही. उसके आगे नहीं जा सकता, ते आमचं प्रेम या स्थिर आहे, क्योंकि हमारा प्रेम या स्थिर है, मर्यादेमध्ये स्थिर आहे आमचं वो प्रेम. मर्यादा में है. हे आम्हाला देव शिकवतो, ये परमेश्वर हमें सिखाते हैं. देवाने आम्हाला शिकवलं परमेश्वर ने हमें सिखाया प्रेम कसं करायचं. प्रेम कैसे किया एके जाए. दिवशी प्रार्थना करत असताना एक दिन प्रार्थना करते हुए प्रवेश की आला, प्रभु यीशु आए. त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं, उस वक्त उन्होंने मुझे बताया, माझी इच्छा आहे की तुला एक गोष्ट द्यावी, मेरी इच्छा है कि मैं तुम्हें एक चीज दूं, ती गोष्ट तुझ्याकडे नाही, वो चीज तुम्हारे पास नहीं तू है, देवाकडे प्रार्थना करतो, तुम परमेश्वर को प्रार्थना करते मला हो, वरदान दे, मुझे वरदान मला दो, सामर्थ्य दे, मुझे सामर्थ्य दो, मला दान दे, मुझे वरदान से पण भर माझी दो. इच्छा आहे की तुला एक गोष्ट द्यावी, लेकिन मेरी इच्छा है कि तुम्हें एक चीज मैं दूं, ती सर्वांग सुंदर आहे, वो सबसे सुंदर ती है, वृद्धी करणारे, वो तुम्हारी बढ़ोतरी ती करने वाली देवाच्या है, कार्याचा विस्तार करणारे वो आहे. परमेश्वर के कार्य का फैलाव करने वाली है. दानाची आवश्यकता आहे, वरदानों की जरूरत है, दान आवश्यक आहे, वरदान जरूरी है, दानाचा विस्तार झाला पाहिजे, वरदानों का विस्तार होना जरूरी देवाच्या है, कार्याचा विस्तार झाला पाहिजे. परमेश्वर के कार्य का विस्तार होना हे जरूरी आवश्यक है. गोष्टी आहे, ये आवश्यक चीजें हैं, त्याच्यापेक्षा सर्वात श्रेष्ठ लेकिन इससे भी सभी मूल्यवान चीज एक आहे, वो एक है प्रेम. प्रेम. माझं प्रेम तुझ्यामध्ये मी ओततो, मेरा प्रेम मैं तुम्हें भरता हूँ, माझं प्रेम मी तुला देतो. मेरा प्रेम मैं तुम्हें देता हूँ. जसं मी मनुष्यावर प्रेम करतो, जैसा मैं मनुष्य पर प्रेम करता जसं हूँ, मी मनुष्याला सांभाळतो, जैसे मैं मनुष्य को संभालता हूँ, मला मनुष्याचा कळवळा येतो, जैसे मनुष्य को देख के मुझे दुख होता है, मनुष्याबरोबर मी दुःखाबरोबर दुःखी होतो, मनुष्य के दुख में मैं दुखी होता हूँ, कष्टाबरोबर कष्टी होतो, उसके तकलीफ में मैं तकलीफ होती है, आनंदाबरोबर मी आनंदित होतो. आनंद में रहता तब मैं आनंदित होता हूँ. कोणाचा नाश हो माझी इच्छा नाही आहे, किसी का भी नाश हो ये मेरी इच्छा नहीं कारण है, माझं प्रेम आहे. क्योंकि वो मेरा प्रेम मी है. आज रात्रंदिवस मनुष्य रडत आहे, मैं दिन रात मनुष्य के लिए रोता हूँ, देवाला प्रार्थना करत आहे, परमेश्वर को प्रार्थना करता हे हूँ, देवा पण क्षमा कर, हे परमेश्वर आप इन्हें क्षमा करें, यांना संधी दे, यांना वेळ दे. इन्हें मौका दे, इन्हें अवसर दे. हे देवाचं प्रेम आहे. ये परमेश्वर का प्रेम है. प्रवेश किस म्हणला यहोशा यहोशा, प्रभु यीशु ने कहा कि यहोशू माझं यहोशू, प्रेम तुला मी देतो. मैं अपना प्रेम तुम्हें देता म्हणजे हूँ. तू मंडळी चालवल, मतलब तुम मेरी कलीसिया तू चलाओ, माझ्या लोकांची काळजी घेईल, मेरे लोगों की देखभाल करो, माझ्या लोकांवर प्रेम करशील, मेरे लोगों पर तुम प्रेम माझ्या करोगे, लोकांसाठी तू प्रार्थना मेरे करतील, लोगों के लिए तुम प्रार्थना माझ्या करोगे, लोकांना तू सांभाळशील. मेरे लोगों को संभालोगे. प्रेम सर्वांग सुंदर आहे, प्रेम सबसे सुंदर तू है. माझ्या लोकांना समजून मेरे घेतील. लोगों को तुम समझ लोगे. हे प्रेम ये प्रेम देवाने मला दिलं, परमेश्वर ने मुझे हे दिया. प्रेम माझ्याकडे नव्हतं, ये प्रेम मेरे पास नहीं था, देवाने मला प्रेम दिलं. परमेश्वर ने मुझे ये प्रेम. बायबल सांगतो, बाइबल कहती है, यहोवान 21 मध्ये आम्ही पाहतो, यूहन्ना 21 में हम देखते हैं, 21:15 मध्ये आम्ही पाहतो, 21:15 में हम देखते हैं, येशू ख्रिस्त पुनरुत्थानानंतर पेत्राला भेटला, प्रभु यीशु जीवित होने के बाद पतरस को मिले. तो पेत्राशी संभाषण करायला लागला. वो पतरस से संभाषण करने लगे. पेत्र पतरस तू माझ्यावर किती प्रेम करतो. तुम मुझ पर कितना प्रेम करते तो हो. पेत्र म्हणाला, उस वक्त पतरस ने कहा, प्रभू मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. परमेश्वर मैं आप पर बहुत प्रेम करता हूँ. येशूने त्याला 3दा विचारलं, प्रभु यीशु ने उसे 3 बार त्याने पूछा, 3दा उत्तर दिलं, उसने 3 बार प्रभू मी का जवाब तुझ्यावर दिया, खूप प्रेम करतो. परमेश्वर मैं आप पे बहुत प्रेम करता हूँ. त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला, उस वक्त प्रभु यीशु ने उससे माझी कहा, मंडळी चार पार राख. मेरी कलीसिया को तुम चलाओ, संभालो और उसका ध्यान रखो. पहा, देखिए, येशूने त्याला विचारलं, प्रभु यीशु ने उससे पूछा, जर तू माझ्यावर प्रेम करतो, अगर तुम मुझ पे प्रेम करते जर हो, तू देवावर प्रेम करतो, अगर तुम परमेश्वर पर प्रेम करते तो हो, माझ्या मंडळीत तू चारू शकतो, पाळू शकतो, राखू शकतो. तो तुम मेरी कलीसिया को संभाल सकते हो, देख सकते आज हो, उनकी पालन पोषण देवाच्या कर सकते सेवकांकडं हो. आज परमेश्वर के सेवकों के पास वरदान आहे, वरदान है, सामर्थ्य आहे, सामर्थ्य है, पुष्कळ ज्ञान आहे, बहुत सारा ज्ञान है, प्रेम नाही तर काहीच नाही. लेकिन प्रेम नहीं तो कुछ नहीं. बायबल सांगतो, बाइबल कहती है, पहिले करंती 8:1 मध्ये, पहले करंथियों 8:1 में, ज्ञान फुवून टाकते माणसाला, ज्ञान मनुष्य को फुगाता है, प्रेम माणसामध्ये वृद्धी करते, लेकिन प्रेम मनुष्य को बढ़ाता है. प्रेम माणसाचं कार्यामध्ये विस्तार करते. प्रेम मनुष्य के कार्य में विस्तार लाता है. पेत्रामध्ये प्रेम होतं,
पतरस में प्रेम था, पावलाकडे प्रेम होतं. पाउल के पास प्रेम था. देव म्हणला माझी मंडळी चार पार राख, परमेश्वर ने कहा कि मेरी कलीसिया को संभालो, माझ्या मंडळीची काळजी घे, मेरी कलीसिया की देखभाल माझ्या करो, लोकांचा सांभाळ कर, मेरे लोगों को संभालो, त्यांना शिक्षण दे, इन्हें ज्ञान दो, त्यांची काळजी घे. इनकी देखभाल ज्या करो. मंडळीत प्रेम आहे, जिस कलीसिया में प्रेम है, त्यात मंडळीत वृद्धी आहे. उस कलीसिया की बढ़ोतरी है. म्हणून देव असे लोक शोधतो इसलिए परमेश्वर ऐसे लोग ढूंढते जे हैं प्रेम करू शकतात. जो प्रेम कर सकते हैं. आज देव आम्हाला प्रेम विषयी मार्गदर्शन करत आहे. आज परमेश्वर हमें प्रेम के बारे में मार्गदर्शन देते मी हैं. देवाचं कार्य करत असताना, मैं परमेश्वर का कार्य करते हुए, सेवा करत असताना सेवा करते हुए, देव मला शिकवत गेला, परमेश्वर मुझे सिखाते मला गए, देव दाखवत गेला, वो मुझे बताते गए, देव मला अनुभव देत गेला, मुझे अनुभव देते गए, कार्य वाढत गेलं, कार्य बढ़ता गया. त्यांनी मला प्रेम शिकवलं. परमेश्वर ने मुझे प्रेम सिखाया. एके दिवशी एक दिन मी चालत असताना मैं चलते हुए, एक स्त्री होती, एक स्त्री थी, एक रिक्षामध्ये बसली स्त्री होती, एक रिक्शा में बैठी हुई स्त्री थी. तिच्याकडे लहान दोन मुलं होती. उसके पास 2 छोटे बच्चे थे. पाऊस पडत होता. बारिश हो रही थी. ते रिक्षामधून बसून लोकांना शिव्या देत होती, वो रिक्शा में बैठकर लोगों को गाली गलौज कर तो रही लोकांना दगड मारत होती, थी. वो लोगों को पत्थर से मार रही थी, लोकांना ती शिव्या शाप देत होती. लोगों को गाली गलौज कर रही थी. ते पाहून मी फार अचंबित झालो. वो देखकर मुझे बहुत आश्चर्य हुआ. मी त्या स्त्रीला पाहत होतो. मैं उस स्त्री को देख रहा था. सर्व नातलगांनी तिला टाकून दिलं होतं, उसके सभी रिश्तेदारों ने उसे छोड़ दिया था. सर्व समाजाने तिला टाकून दिलं होतं. पूरे समाज ने उसको छोड़ दिया ती एक था. भांडखोर स्त्री होती. वो झगड़ा करने वाली स्त्री ती थी. कोणाचं ऐकून घेत नव्हती, वो किसी की बात सुनती नहीं थी, पण ती लोकांना शिव्या देत होती. लेकिन वो लोगों को गाली गलौज करती थी. एका रिक्षामध्ये ती आपलं जीवन जगत होती. एक रिक्शा में अपना वो जीवन जी रही थी. मी चालत असताना, मैं चलता रहा. माझे बरोबर आमचे काम करी चालत असताना मेरे साथ मेरे कार्यकरी चल रहे थे. येशू ख्रिस्त आला, प्रभु यीशु आए, पवित्र आत्मा आला. पवित्र आत्मा आए. त्याने आम्हाला सांगितलं, उसने हमें बताया, ह्या स्त्रीकडे पहा, स्त्री की ओर देखो, ह्या स्त्रीला माझ्याकडे आण, स्त्री को तुम मेरे पास ह्या लाओ. स्त्रीवर मी प्रेम करतो, स्त्री पर मैं प्रेम करता हिला हूँ. माझ्याकडे घेऊन ये, इन्हें तुम मेरे पास लाओ. हिला शिक्षण दे, इसे मेरा ज्ञान दो. मी हिचा उद्धार करेन, मैं इसका उद्धार मी करूंगा. हिचं घर बांधल, मैं इसका घर बनाऊंगा. मी हिचं कल्याण मैं करेन. इसका कल्याण करूंगा. आज सर्व लोकांनी हिला टाकून दिलेलं आहे, आज सभी लोगों ने इसे छोड़ दिया है, पण मी जो प्रेम करतो, लेकिन मैं इस पर प्रेम करता हूं. पहा अशी गोष्ट, देखिए ये बात है. अद्भुत प्रेम, अद्भुत प्रेम, अलौकिक प्रेम. अलौकिक प्रेम. देव म्हणला त्या स्त्रीला माझ्याकडे आण. परमेश्वर ने कहा कि उस स्त्री को तुम मेरे पास लाओ. ही शिव्याशाप भांडखोर अशी स्त्री, जो गाली गलौज करने वाली, झगड़ा करने वाली ये स्त्री, सर्व मनुष्याने तिला अलग ठेवून टाकलं, सभी मनुष्य ने उसे अलग रख दिया, कारण ती तशी होती. क्योंकि वो वैसी थी. आमच्या जीवनामध्ये बी हमारे जीवन में आम्ही जीवन असं जगत असतो, हम ऐसा जीवन जीते हैं. आम्ही अशा लोकांपासून आम्ही लांब राहतो. ऐसे लोगों से हम दूर रहते हैं. बायबल काय सांगतं, बाइबल क्या कहती है? रोम करासपत्र 5 अध्याय 7 वचन मध्ये काय सांगतो, रोमियो का पत्र 7वां अध्याय और 5वां वचन क्या कहता है? 5 अध्याय 7 वचन मध्ये काय म्हणतो, 5वां अध्याय और 7वें वचन में क्या कहते हैं? देवाचं प्रेम कसं आहे, परमेश्वर का प्रेम कैसा है? देव काय म्हणतो, परमेश्वर क्या कहते हैं? चांगल्या माणसांसाठी कोण बी चांगलं राहतं, अच्छे मनुष्य के लिए कोई भी अच्छा रहता है. चांगल्या माणसाचं कोणी बी आगत स्वागत करतं, अच्छे मनुष्य का कोई भी आगत स्वागत करता है, पाहुणचार करतो, उसकी पूछताछ करता है, आठवण करतो, उसे याद करता है, सर्व गोष्टी करतो, सभी चीजें करता है, देवाणघेवाण करतो, लेन देन करता है, सर्व गोष्टी करतो. सब कुछ करता चांगल्या माणसासाठी कोण बी चांगलं वागतं, है. अच्छे व्यक्ति के लिए कोई भी अच्छा रहता है, पण पापी लोकांसाठी चांगलं कोण वागेल. लेकिन पापियों के साथ अच्छा कौन बर्ताव करेगा? देव आपल्या प्रीतीचं प्रमाण देतो, परमेश्वर अपने प्रेम का प्रमाण देते हैं. देव पापी लोकांना प्रेम करतो, परमेश्वर पापियों पर प्रेम करते पापी हैं. लोकांसाठी त्यांनी मध्यस्थ केली, पापियों के लिए उन्होंने मौजूदगी की. पापी लोकांसाठी त्यांनी बलिदान दिलं, पापियों के लिए उन्हें अपना बलिदान दिया. पापी लोकांसाठी तो वधस्तंभी गेला, वो पापी लोगों के लिए क्रूस पर गया. पापी लोकांसाठी त्यांनी प्रायश्चित केलं, पापी लोगों के लिए उन्होंने प्रायश्चित किया, पापी लोकांची सुटका व्हावी, ताकि पाप में जो लोग हैं उनको छुटकारा मिले, त्यांचा नाश होणे, उनका नाश ना त्यांना हो, चांगलं जीवन भेटावं, उन्हें अच्छा जीवन मिले, त्यांचं परिवर्तन व्हावं, उनका मन फिराव हो, त्यांच्या पापातून सुटका व्हावी. वो पाप से छूट जाए. यासाठी येशू ख्रिस्त वधस्तंभी गेला. इसलिए प्रभु यीशु क्रूस पर गए. बायबल सांगतं, बाइबल कहते हैं, चांगल्या माणसासाठी कोण बी पुढे येतं, अच्छे मनुष्य के लिए कोई भी आगे आता है. पापी लोकांसाठी कोण पुढे येईन, पापी लोगों के लिए कौन आगे कोण आएगा? मध्यस्थ करेल, कौन उनके लिए प्रार्थना कोण बाजू करेगा? घेईन त्याची, उनकी ओर से कौन कोण बोलेगा? त्याला त्याची प्रार्थना करण, कौन उनके लिए प्रार्थना कोण करेगा? त्याच्यावर प्रेम करण, कौन उन पर प्रेम कोण करेगा? त्याला मदत करण. कौन उनकी मदद करेगा? देव त्याला मदत करतो, परमेश्वर उसकी मदद करते देव हैं. आपल्या सेवकांद्वारे मदत करतो, परमेश्वर अपने सेवक द्वारा उसकी मदद करते देव हैं. विश्वासार्ह लोकांद्वारे मदत करतो, परमेश्वर विश्वसनीय लोगों द्वारा उनकी मदद करते देव हैं. मंडळीद्वारे लोकांना मदत करतो. परमेश्वर कलीसिया द्वारा उनकी मदत करते हैं. देवाने मला सांगितलं,
परमेश्वर ने मुझसे बताया, त्या स्त्रीवर मी प्रेम करतो. उस स्त्री पर मैं प्रेम करता हूँ. आम्ही एकमेकाला समजू शकत नाही. हम एक दूसरे को नहीं समझ आम्ही सकते. एकमेकाचं दुःख समजू शकत नाही. हम एक दूसरे के दुख नहीं समझ सकते. देवाला सर्व गोष्टी समजतात. लेकिन ये परमेश्वर सब चीज समझते हैं. देव आम्हाला ओळखतो. परमेश्वर हमें पहचानते हैं. आम्ही किती दुःखी आहोत, हम कितने दुख में आम्ही हैं. किती कष्टात हम आहोत, कितने तकलीफ में आम्ही हैं. किती त्रासात हम आहोत, कितने उलझे हुए आम्ही हैं. किती अस्वस्थ बेचैन हम आहोत. कितने बेचैन हैं. हे देवाला समजतो. ये परमेश्वर को समझता हे है. मनुष्याला नाही समजत. ये मनुष्य को नहीं समझता. त्यामुळे मनुष्य भांडण तंटा करतो. इसलिए मनुष्य झगड़ा करता. मनुष्य ओळखू शकत नाही. मनुष्य मनुष्य को पहचान नहीं पाता. त्यामुळे तो तिरस्कार करतो. इसलिए वो दूसरे का तिरस्कार करता ती है. स्त्री विधवा होती. ये स्त्री विधवा थी. तिला कॅन्सर होता. उसे कैंसर था. कोणीच तिला ओळखू शकत नव्हतं. कोई उसे पहचान नहीं पा कोणीच रहा तिच्यावर था. प्रेम करू शकत नव्हतं. उसे कोई भी प्रेम नहीं करता पण ती था. दुःखी होती, कष्टी होती, वो दुख में थी, तकलीफ में थी. कॅन्सर व्याधीने जखडलेली होती. वो कैंसर बीमारी से जकड़ी हुई थी. तिला लहान लहान लेकर होते. उसे उसके 2 छोटे बच्चे थे. तिला घरदार नव्हतं. उसे कोई घरबार नहीं सर्व था. लोकांनी तिचा त्याग केला होता. सभी लोगों ने उसे छोड़ दिया था. देवाने तिला ओळखलं. परमेश्वर ने उसे पहचाना. देवाने तिला मदत केली. परमेश्वर ने उसकी मदद की. आम्ही तिला घेऊन आलो. हम उसे लेकर आए. आमच्या सिस्टरद्वारे हमारे सिस्टर द्वारा तिला तयार केलं. उन्होंने हमने उन्हें तैयार तिला किया. भोजन दिलं. उन्हें भोजन तिला दिया. देवाचं शिक्षण देत राहिलो. परमेश्वर का ज्ञान देते गए. देवाने त्या स्त्रीचा उद्धार केला. परमेश्वर ने उस स्त्री का उद्धार किया. देवाने त्या स्त्रीचं जीवन बदलून टाकलं. परमेश्वर ने उस स्त्री का जीवन बदल दिया. शिव्या शाप देणारी स्त्री गाली गलौज करने वाली स्त्री, तिचं जीवनाने परिवर्तन करून टाकलं. परमेश्वर ने उसका जीवन बदल दिया. ती देवाची स्तुती करू लागली. वो परमेश्वर की स्तुति करने ती लगी. देवाचं गुणगान करू लागली. परमेश्वर का गुणगान ती करने देवाची लगी. प्रार्थना करू लागली. परमेश्वर की प्रार्थना करने लगी. ती स्वतः कष्ट काम करू लागली. वो खुद काम करने लगी. आज तिचं घर सुरक्षित आहे. आज उसका घर सुरक्षित है. आज तिचं स्वतःच घर आहे. आज उसका खुद का घर है. तिचे मुलं आहे. उसके बच्चे ते हैं. परदेशात काम करतात. वो विदेश में काम आज करते तिच्या हैं. घरात शांती आहे. आज उसके घर में शांति है. कॅन्सर व्याधीतून देवाने तिला मुक्त केलं. कैंसर बीमारी से परमेश्वर ने आज उसे तिच्या चंगाई घरात दी. आरोग्य आयुष्य आहे. आज उसे परमेश्वर ने नया जीवन दिया है. घर देवाने तिचं बांधलं. परमेश्वर ने उसका घर बांधा है. देवाने आम्हाला अभिवचन दिलं होतं. परमेश्वर ने हमें अभिवचन दिया. मी हिचं घर बांधल. मैं इसका घर बनाऊंगा. हिचं कल्याण कर. मैं इसका उद्धार करूंगा. देवाचं प्रेम परमेश्वर का प्रेम माणसामध्ये परिवर्तन आणतं. मनुष्य में परिवर्तन लाता आम्ही है. नाही बदलू शकत. ये हम नहीं बदल देव सकते. माणसावर प्रेम करतो. परमेश्वर मनुष्य पर प्रेम करते हैं. देव प्रत्येक व्यक्तीवर प्रेम करतो. परमेश्वर हर एक मनुष्य पर प्रेम करते हैं. देवाने माझ्या कुटुंबावर प्रेम केलं. परमेश्वर ने मेरे परिवार पर प्रेम माझ्या किया. कुटुंबाचं त्यांनी परिवर्तन केलं. मेरे परिवार का परिवर्तन माझ्या किया. मंडळीत 2000 लोक आहे. मेरी कलीसिया में 2000 लोग काही हैं, व्यसनी होते, जो नशे के आदी जुगारी थे. होते, वो जुआ खेलते भांडणं थे, करणारे होते, झगड़ा करने आजारात वाले होते, थे, बीमारी में थे, कर्जात होते, कर्ज में डूबे आणि थे, दारिद्र्यात होते, दरिद्रता में थे, जीवाला त्रासलेले लोक होते, अपने जीवन से त्रस्त हुए लोग थे, पापामध्ये जखडलेले लोक होते. पाप में जकड़े हुए लोग सर्व थे. लोक पापात जखडलेले होते. सभी लोग पाप में उलझे हुए येशू थे. ख्रिस्त म्हणाला आम्हाला म्हणाला यांना घेऊन या. प्रभु यीशु ने हमसे कहा कि इन लोगों को तुम मेरे पास लाओ. धार्मिक लोकांसाठी मी आलो नाही. मैं धर्मी लोगों के लिए नहीं आया, मी पापी लोकांसाठी आलेलो आहे. मैं पापी लोगों के लिए आया हूँ. अशा लोकांसाठी मी मंडळी तयार केलेली आहे. ऐसे लोगों के लिए मैंने कलीसिया बनाई है. यांना तू शोधून शोधून माझ्याकडे आण. इन्हें तुम ढूंढ ढूंढ कर मेरे पास त्यांना लाओ. माझं शिक्षण दे. इन्हें मेरा ज्ञान दो. त्यांना तू शिकवत राहा. इन्हें तुम सिखाते रहो. ते तुझं ऐकणार नाही, वो तुम्हारी सुनेंगे पण नहीं, त्यांना शिकवत राहा. लेकिन तुम उन्हें सिखाते रहो. त्यांची प्रार्थना कर. तुम उनके लिए प्रार्थना मी माझं करो. प्रेम त्यांना बदलून टाकेल. मेरा प्रेम उन्हें बदल देगा. देवाने सर्व लोक बदलून टाकले. परमेश्वर ने सभी लोगों को बदल दिया. व्यसनातून लोक बाहेर आले. नशे के आदी थे, वो नशे से बाहर निकल आए. आजारातून लोक बाहेर आले. बीमारियों से चंगाई मिली. सैताना बंधनातून लोक बाहेर आले. शैतान के बंधनों से छुटकारा मिला. मानसिक स्थिती बिघडलेले लोक सुधरून गेले. मानसिकता जिनकी ठीक नहीं थी उन्हें परमेश्वर ने ठीक किया. कर्जातून लोक बाहेर आले. कर्ज से लोग बाहर निकले. दारिद्र्यातून लोक घर बाहेर आले. दरिद्रता से लोग बाहर आए. त्यांची घराची मोडतोड झाली होती. जिनके घर पूरी तरह से बिखर गए थे, देवाने त्यांच्या कुटुंब प्रेम केलं. परमेश्वर ने उनके परिवार पर प्रेम किया. त्यांचं घर त्यांनी सुशोभित करून टाकलं. उनका परिवार परमेश्वर ने बनाया. त्यांनी शांती दिली. उनमें शांति दी. हेच देवाचं प्रेम आहे. यही परमेश्वर का प्रेम है. देवाच्या प्रेमामध्ये सामर्थ्य आहे. परमेश्वर के प्रेम में सामर्थ्य है. देवाचं प्रेम माणसाला बदलून टाकतं. परमेश्वर का प्रेम मनुष्य को बदल देता प्रभू है. येशू ख्रिस्त म्हणालाय, प्रभु यीशु ने कहा, मी तुमच्यावर प्रेम करतो. मैं तुम पर प्रेम करता मी हूं. तुम्हाला अनाथ असं सोडणार नाही. मैं तुम्हें अनाथ नहीं मी छोड़ूंगा. तुम्हाला कधीच टाकणार नाही. मैं तुम्हें कभी नहीं मी छोड़ूंगा. युगाच्या समाप्तीबरोबर तुमच्याबरोबर सदैव असेल. युग के अंत तक मैं तुम्हारे साथ हमेशा रहूंगा. असं आश्वासन, ऐसा असं आश्वासन, अभिवचन, ऐसा अभिवचन, अशी गॅरंटी ऐसी गारंटी कोणीच देऊ शकत नाही. कोई नहीं दे सकता. कोणीच देऊ शकत नाही. कोई नहीं देख सकता. देवच देऊ शकतो. ये केवल परमेश्वर देते हैं.
कारण देवाचं प्रेम स्थिर आहे. क्योंकि परमेश्वर का प्रेम स्थिर है. देव न बदलणारा देव आहे. परमेश्वर न बदलने वाले परमेश्वर है. मलाकी 3:6 प्रमाणे मलाकी 3:6 में जैसे लिखा है, तुझा देव परमेश्वर न बदलणारा देव आहे. तुम्हारे परमेश्वर ये न बदलने वाले परमेश्वर है. इब्री 13:8 प्रमाणे इब्रानियों 13:8 में येशू किस काला जीवन सारखा आहे. परमेश्वर आज कल और युग से एक समान है. देव कधी बदलत नाही. परमेश्वर कभी बदलते नहीं. देवाचं वचन कधी बदलत नाही. परमेश्वर का वचन कभी नहीं बदलता. देवाचं प्रेम कधी बदलत नाही. परमेश्वर का प्रेम कभी नहीं देव बदलता. प्रीती स्वरूप आहे. परमेश्वर प्रेम स्वरूप है. तो आज आमच्या सर्वांचं सहन करतो. वो आज हम सबको हमें वो सहन करते आम्ही हैं. पाप करतो. हम पाप करते आम्ही हैं, अपराध करतो. अपराध आम्ही करते व्यसन करतो. हम नशा करते अनेक हैं, चुकीचे कामं करतो. गलत चीजें करते हैं, आम्ही आमचं जीवन जगत असतो. हम हमारा जीवन जीते हैं. रात्रंदिवस देव आमच्यासाठी प्रार्थना करत आहे. लेकिन आज दिन रात परमेश्वर हमारे लिए प्रेम कर रहे हैं. येशू की देवाजवळ प्रार्थना करत आहे. प्रभु यीशु हमारे लिए प्रार्थना हे कर रहे बापा हैं. यांना क्षमा कर. हे परमेश्वर आप इनकी क्षमा करें, यांना संधी दे. इन्हें आप मौका दे, त्यांचे डोळे उघड. इनकी आंखें आप खोल दे, यांना पश्चात बुद्धी दे. इन्हें मन फिराव की बुद्धि दे, यांचा नाश होऊ नये. बल्कि इनका नाश ना हो, यांना सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. इन्हें अनंतकालिक जीवन प्राप्त हो. आज रात्रंदिवस देव प्रार्थना करत आहे. आज दिन रात परमेश्वर प्रार्थना कर रहे हैं, त्यामुळे आम्हाला काय होत नाही. जिस कारण हमें कुछ नहीं हो हे रहा. देवाचं प्रेम आहे. ये परमेश्वर का प्रेम है. तो आमची वाट पाहत आहे. वो हमारी प्रतीक्षा तो कर रहे हैं. प्रतीक्षा पाहत आहे. वो हमारी प्रतीक्षा कर तिने रहे हैं. तुम्हाला मला वेळ दिलेला आहे. उन्होंने हमें वक्त दिया आम्ही है. चुका करतो, अपराध करतो. हम गलतियां करते हैं, पण देव अपराध आम्हाला करते हैं, सांभाळून घेतो. लेकिन परमेश्वर हमें संभालते देव हैं. आम्हाला क्षमा करण्यास तयार आहे. परमेश्वर हमें क्षमा करने के लिए तैयार है. देव आमचा उद्धार करण्यास तयार आहे. परमेश्वर हमारा उद्धार करने के लिए तैयार देव है. आम्हाला चांगले दिवस, चांगला वेळ, चांगला समय देण्यासाठी तयार आहे. परमेश्वर हमें अच्छा वक्त, अच्छा समय, अच्छा दिन देने के लिए तैयार है. तुमच्याकडे माझ्याकडे योजना आहे, हमारे पास योजना है, स्वप्न आहे. ख्वाब है. त्याच्या पलीकडे देवाने योजना केलेली आहे. उसके आगे परमेश्वर ने हमारे लिए योजना की आम्ही है. जीवन चांगलं कसं जगू शकतो. हम अच्छा जीवन कैसे जी सकते आम्ही हैं, शांतीमध्ये कसं राहू शकतो. हम शांति में कैसे जी सकते आम्ही हैं, आनंदित कसं राहू शकतो. हम किस तरह से आनंदित रह सकते आम्ही हैं, यशस्वी कसं होऊ शकतो. हम किस तरह से सफलता प्राप्त कर सर्व सकते गोष्टीत हैं, आम्ही विजय कसं होऊ शकतो. सभी चीजों में हम कैसे विजय हे प्राप्त कर देवाने सकते अगोदर हैं. ठरवून टाकलेलं आहे. ये परमेश्वर ने पहले ही तय किया कारण हे है. देवाचं तुमच्या माझ्यावर प्रेम आहे. कि परमेश्वर का हम पर प्रेम है. त्यांनी सर्व गोष्टीची योजना संकल्प करून ठेवलेली आहे. उन्होंने सभी चीजों की योजना हमारे लिए की रखी है. तो सर्व गोष्टी देण्यासाठी आम्हाला तयार आहे. वो सभी चीजें हमें देने के लिए तैयार हैं. यासाठी आम्ही एक पाऊल उचललं पाहिजे. इसलिए हमें आज कदम उठाना है. आम्ही देवाकडे केलं पाहिजे. हमें परमेश्वर की ओर जाना है. देवावर विश्वास ठेवला पाहिजे. परमेश्वर पर विश्वास रखना है. देवावर प्रेम केलं पाहिजे. परमेश्वर पर प्रेम करना की है. देवाने तुमच्या माझ्यासाठी परमेश्वर ने हमारे लिए आपला एकुलता एक पुत्र अपने इकलौते पुत्र को, येशूला वधस मी पाठवलं. प्रभु यीशु को क्रूस पर भेजा. तो धनवान होता, वो धनी थे, तो दारिद्र्य झाला. वो दरिद्री तो हुए, सामर्थ्यवान होता, वो सामर्थ्यशाली थे, व दुर्बल लोकांमध्ये तो आला. वो दुर्बल लोगों में आए. कशासाठी. किस लिए. स्वर्ग आकाश देवाचं सिंहासन आहे. आकाश परमेश्वर का सिंहासन पृथ्वी है. त्याचं पादासन आहे. ये पृथ्वी उनका पैर रखने का स्थान है. स्वर्गातून देव पृथ्वीवर आला. स्वर्ग से परमेश्वर इस संसार में तो आए. मनुष्यामध्ये राहिला. वो मनुष्य में रहे. कशासाठी. किस लिए. देव तुमच्या माझ्यावर प्रेम करतो. क्योंकि वो परमेश्वर हम पर प्रेम करते हैं. मनुष्य देवाची निर्मिती आहे. मनुष्य परमेश्वर की निर्मिती है. तुमचं माझं नुकसान होऊ नये. हमारा नुकसान ना हो. आम्ही नाशित राहू नये. हम नाश में ना आम्ही रहे. दुःखात राहू नये. हम दुख में ना आम्ही रहे. कष्टात राहू नये. तकलीफ में ना रहे. आम्ही त्रासात राहू नये. हम तकलीफ में ना रहे. आमच्या जीवनात बदलाव व्हावा. हमारे जीवन में बदलाव हो. आम्ही सुखी व्हावा. हम सुखी रहे. आमचं कल्याण व्हावं. हमारा कल्याण हो. आमची स्वर्गात जीवनी पुस्तकात नोंदणी व्हावी. हमारा नाम स्वर्ग की पुस्तक में लिखा जाए. आमचा उद्धार व्हावा. हमारा उद्धार हो. आम्हाला पवित्र आत्मा भेटावा. हमें पवित्र आत्मा मिले. हे देवाची इच्छा आहे. ये परमेश्वर की इच्छा है. हे तुम्हा मला कोणी देऊ शकत नाही. ये हमें कोई नहीं दे सकता. म्हणून म्हणलं की माणसापेक्षा देव नेहमी उत्तम देतो. इसलिए मनुष्य से कई गुना ज्यादा परमेश्वर देते तो हैं. उदारतेने देतो. वो उदारता से तो देते हैं. देतच राहतो. वो देते रहते तो हैं. देतच राहतो. वो देते रहते कारण हैं. त्याने अभिवचन दिलेलं आहे. क्योंकि उन्होंने अभिवचन दिया मी तुला है. सर्व आशीर्वाद देईन. मैं तुम्हें सब आशीष मी दूंगा. तुला सर्व वरदान देईन. मैं तुम्हें सब वरदानों से भर तू माझ्यावर दूंगा. प्रेम करतो. तुम मुझ पर प्रेम करते माझ्या हो. आज्ञाचं पालन कर. मेरी आज्ञा का पालन करो. सर्व आशीर्वाद तुला देऊन टाकीन. सभी आशीष से मैं तुम्हें भर दूंगा. हे देवाचं प्रेम आहे. ये परमेश्वर का प्रेम है. हे प्रेम आम्हाला देवापासून प्राप्त होऊ शकतो. ये प्रेम हमें परमेश्वर से प्राप्त होता है. बाकी कोणाकडून नाही. बाकी किसी और से नहीं. मी देवाची सेवा करत असताना मैं परमेश्वर की सेवा करते हुए माझं कुटुंबावर प्रेम आहे. मेरा परिवार पे मैं प्रेम करता हूं. माझ्या मुलांवर प्रेम आहे. मेरे बच्चों पर प्रेम है. देव माझ्याकडे पाहतो.
परमेश्वर मेरे पास देखते मी हैं, देवाची सेवा कशी करतो, मैं परमेश्वर की सेवा कैसी करता मी हूँ, देवाचं काम कसं करतो, मैं परमेश्वर की सेवा कैसे करता लोकांची काळजी कशी घेतो, हूँ, लोगों की देखभाल कैसे करता लोकांना शिक्षण कसं देतो, हूँ, लोगों को ज्ञान कैसे देता हूँ, लोकांसाठी प्रार्थना कशी करतो. लोगों के लिए प्रार्थना कैसे करता देव हूँ. माझ्याकडे लक्ष देतो. परमेश्वर मेरी ओर देखते हैं. एके दिवशी एक दिन प्रार्थना करत असताना प्रार्थना करते हो पवित्र आत्मा आला. पवित्र आत्मा आया, त्याने मला हाक मारली, उसने मुझे पुकारा, यहोशा यहोशा, यहोशू यहोशू, जसं तू तुझ्या मुलांवर प्रेम करतो, जैसे तुम अपने बच्चों पर प्रेम करते हो. लक्षात ठेवा. याद रखिए त्याने काय सांगितलं, उसने क्या कहा. जसं तू तुझ्या मुलांवर प्रेम करतो जैसे तुम अपने बच्चों पर प्रेम करते हो, तसंच प्रेम माझ्या मंडळीवर कर. वैसे ही प्रेम मेरी कलीसिया पर करो. मी पाहिल मैं देखूंगा तू कसं प्रेम करतो. तुम कैसे प्रेम करते हो. देव मला म्हणाला, परमेश्वर ने मुझसे कहा, जसं तू कुटुंबावर प्रेम करतो, जैसे तुम अपने परिवार पर प्रेम करते हो, मुलांवर प्रेम करतो, अपने बच्चों पर प्रेम करते हो, मुलांची काळजी घेतो, उनकी देखभाल करते सर्व हो, गोष्टीची व्यवस्था करतो, सभी चीजों की व्यवस्था करते हो, तसंच माझ्या मेंढरावर प्रेम कर, वैसे ही मेरी कलीसिया पर प्रेम करो, माझ्या लोकांवर प्रेम कर, मेरे लोगों पर प्रेम करो, माझ्या लोकांकडे लक्ष दे. मेरे लोगों की ओर देखो. जे नाशित लोक आहे जो नाश में लोग हैं त्यांना जाऊन स्वार्थ साक्ष सांग. उन्हें जाकर मेरा सुसमाचार और मेरी गवाही सुनाओ. हे मी पाहिल. ये मैं देखूंगा. देवाने मला सांगितलं, परमेश्वर ने मुझसे कहा, असं प्रेम तू कर. ऐसा प्रेम तुम देव करो. पाहतो वो देखते हैं आम्ही मंडळी कशी चालवतो, मैं कलीसिया कैसे चलाता आम्ही हूँ, मंडळीसाठी किती झटतो, हम कलीसिया के लिए कैसे कार्य करते मंडळीसाठी हैं, किती कष्ट करतो, कलीसिया के लिए कैसे कष्ट आम्ही उठाते मंडळीवर हैं, किती प्रेम करतो, कलीसिया पर कितना प्रेम करते हैं, आम्ही पक्षपात करतो का, हम भेदभाव करते हैं क्या, आम्ही मनुष्य तोंड पाहून न्याय करतो का. हम मनुष्य का मुख देखकर उसका न्याय करते देव हैं. पाहतो. ये परमेश्वर देखते देव हैं. सर्वासारखं प्रेम करतो. परमेश्वर सभी पर एक समान सर्व प्रेम लोक करते हैं. देवाला सारखे आहे. सभी लोग परमेश्वर के लिए एक समान हैं. सर्वांना देव दिवस दाखवतो, वेळ देतो, सभी को परमेश्वर वक्त देते हैं, सर्वांना तो आश्वासित करतो. सभी को आशीषित करते हैं. देवाचं प्रेम परमेश्वर का प्रेम हे सर्वांग सुंदर आहे. सबसे सुंदर है. देव तुमच्या माझ्यावर प्रेम करतो, परमेश्वर हम पर प्रेम करते हैं, तो आमची आठवण करतो. वो हमें याद करते हैं. तो मला मी युगाच्या समाप्तीवर तुझ्यावर राहीन. उन्होंने कहा कि युग के अंत तक मैं तुम्हारे साथ रहूंगा. 30 वर्ष आमच्यावर देव राहतो, पिछले 30 सालों से परमेश्वर तो हमारे आमच्यावर साथ प्रेम रहते हैं. करतो. वो हम पर प्रेम आम्ही करते हैं. देवाचं काम करत आहोत, हम परमेश्वर का कार्य करते आम्ही हैं. काम करतच आहोत, हम करते हैं. आम्ही करतच आहोत. हम करते ही आम्ही हैं. पूर्ण नाही आहे, हम पूरे नहीं अजून हैं. आम्ही पूर्ण नाही आहे, हम आज भी पूरे नहीं अजून हैं. बी आम्ही चुकतो पडतो. आज भी हम गलतियां करते देव हैं, आम्हाला सांभाळतो, लेकिन परमेश्वर हमें देव आम्हाला संभालते हैं. क्षमा करतो, वो हमें क्षमा करते देव हैं. आम्हाला सांभाळून घेतो, वो हमें संभालते हैं. वेळोवेळी तो आम्हाला मार्गदर्शन करतो, वो हमें मार्गदर्शन देते तो हैं. आम्हाला सांभाळून घेतो, वो हमें संभालते तो हैं. आम्हाला जपतो, वो हमारा ध्यान तो रखते आम्हाला हैं. सांभाळतो, वो हमें संभालते आम्हाला हैं. सर्व गोष्टी पुरवठा करतो. वो सभी चीजें हमें देते त्याने हैं. आम्हाला अभिवचन दिलेलं आहे. उन्होंने हमें अभिवचन दिया तू है. माझ्या मंडळीकडे पहा, तुम मेरी कलीसिया की ओर देखो, मी तुझ्याकडे पाहिन. मैं तुम्हारी ओर त्यांनी देखूंगा. आम्हाला अभिवचन दिलेलं आहे. उन्होंने हमें अभिवचन दिया माझ्या है. लोकांना त्यांनी अभिवचन दिलेलं आहे. मेरे लोगों को उन्होंने अभिवचन दिया माझ्यावर है. काम करलं त्यांनी अभिवचन दिलेलं मेरे आहे. एक साथ काम करने वाले कार्यकर्ताओं को उन्होंने माझ्या अभिवचन दिया लोकांकडे है. पहा, मेरे लोगों की ओर मी देखो, तुमच्याकडे पाहिन. मैं तुम्हारी ओर माझ्या देखूंगा. लोकांची काळजी घ्या, मेरे लोगों की देखभाल तुमच्या करो, कुटुंबाची काळजी घेईन. मैं तुम्हारे परिवार की माझ्या देखभाल लोकांना करूंगा. प्रेम करा, मेरे लोगों पर प्रेम करो, त्यांना सांभाळून घ्या, उन्हें संभालो, त्यांना समजून घ्या, उन्हें समझ लो, त्यांना शिक्षण द्या, उन्हें ज्ञान दो, त्यांना क्षमा करा, उनकी क्षमा करो, क्षमा मागा. क्षमा मांगो. माझं प्रेम मेरा प्रेम हे सर्वांग सुंदर आहे. ये सबसे सुंदर है. देवाच्या प्रेमामध्ये सामर्थ्य आहे, परमेश्वर के प्रेम में सामर्थ्य है, नवनिर्मिती आहे, नई निर्मिती है, बदलाव आहे. बदलाव है. बायबल सांगतो बाइबल कहती है मृत्यूमध्ये सामर्थ्य आहे. मौत में सामर्थ्य है. मृत्यू कोणाला चुकवता येत नाही, मौत किसी से नहीं छूट सकती, पण प्रीतीमध्ये पण फार सामर्थ्य आहे. लेकिन प्रेम में भी बहुत सामर्थ्य है. देव तुमच्या माझ्यावर प्रेम करतो. परमेश्वर हम पर प्रेम करते हैं. त्याने मृत्यू विजय प्राप्त केलेला आहे. उन्होंने मौत पर विजय प्राप्त तो किया. पुन्हा उठला. वो फिर एक बार जीवित का हुए. उठला? क्यों उठे? का देवाचं प्रेम, क्योंकि परमेश्वर का तो प्रेम तुमच्या माझ्यावर प्रेम करतो. वो हम पर प्रेम करते त्याने हैं. मृत्यूवर विजय प्राप्त केला. उन्होंने मौत पर विजय प्राप्त तो किया. देव तुमच्या आम्हाला पण मरणावर विजय प्राप्त करून देईल. वही परमेश्वर मौत पर हमें भी विजय प्राप्त तो करेगा. आम्हाला सार्वकालिक जीवन देईल. वो हमें अनंतकालिक जीवन देंगे. हे देवाचं प्रेम आहे. ये परमेश्वर का प्रेम है. वेळोवेळी तो आमची काळजी घेणारा देव आहे. वो समय समय पे देखभाल करने वाले हमारे वेळोवेळी तो आमचा परमेश्वर है. सांभाळ करणारा देव आहे. वो हमारा देखभाल करने वाले तो परमेश्वर, दगा न देणारा देव आहे. तो दगा न देणारा देव आहे. वो धोखा देने वाले परमेश्वर नहीं तो है. अर्धवट प्रवासात सोडून देणारा देव नाही वो आहे. अधूरी यात्रा में छोड़ने वाले परमेश्वर नहीं है. सर्वजण आम्हाला सोडतील. सभी लोग हमें छोड़ देंगे. देव आम्हाला कधी सोडत नाही. परमेश्वर हमें कभी नहीं छोड़ा. बायबल सांगतं बाइबल कहते हैं देवाचं प्रेम परमेश्वर का प्रेम कधी अंतर देत नाही. कभी अंतर नहीं देता. देवाचं प्रेम परमेश्वर का प्रेम कधी गैरशीच वागत नाही. कभी गलत नहीं चलता. देवाचं प्रेम
परमेश्वर का प्रेम सहनशील आहे, वो सहनशील है, त्यामध्ये सत्यता आहे. उसमें सत्य है. देवाचं प्रेम परमेश्वर का प्रेम आम्हाला शिकवतो. हमें सिखाता है. आम्ही सत्यात चाललं पाहिजे. हमें सत्य में चलना आमच्या है. जीवनामध्ये शिस्त व्यवस्था पाहिजे. हमारे जीवन में डिसिप्लिन होनी चाहिए. आम्ही सत्यात आनंद मानला पाहिजे. हमें सत्य में आनंद मनाना आम्ही है. सहनशील झालं पाहिजे. हमें सहनशील होना है. प्रत्येक गोष्ट आमच्या मनासारखी होऊ शकत नाही. हर एक चीज हमारे इच्छा अनुसार नहीं हो सकती. प्रत्येक गोष्ट आमच्या वेळेनुसार होऊ शकत नाही. हर एक चीज हमारे वक्त अनुसार नहीं हो सकती. सर्व मनुष्य आमच्या मनासारखं वागू शकत नाही. सभी मनुष्य हमारे इच्छा अनुसार नहीं चल सकते. आपल्याकडे पहा, खुद के पास देखिए, आम्ही कसे होतो. हम कैसे थे. आम्ही चांगलं नव्हतो. हम अच्छे आमचं नहीं जीवन थे. चांगलं नव्हतं. हमारा जीवन अच्छा आमचं नहीं था. भाषण वर्तन आचरण चांगलं नव्हतं. हमारी बात करने का तरीका सब कुछ ठीक नहीं था. पायाच्या तळापासून मस्तकापर्यंत आम्ही चांगलं नव्हतो. हमारे पैरों से लेके हमारे सिर तक हम अच्छे नहीं थे. यशया 1:6 प्रमाणे यशायाह 1:6 में जैसे आम्ही लिखा है, चांगलं नव्हतो. हम अच्छे नहीं थे. देवाने आम्हाला सांभाळून घेतलं. लेकिन परमेश्वर ने हमें संभाला, आम्हाला समजून घेतलं. हमें समझा. देवाने आम्हाला क्षमा केली. परमेश्वर ने हमारी क्षमा की, एक चांगलंसं जीवन दिलं. अच्छा सा जीवन दिया. आम्हाला देवाने आमच्यावर प्रेम केलं. परमेश्वर ने हम पर प्रेम किया, आमचा उद्धार केला. हमारा उद्धार किया. आम्ही बी तेच केले पाहिजे. हमें भी वही करना है. येशू ख्रिस्त तेच म्हणाला आहे, प्रभु यीशु ने वही कहा, तुम्ही इतरांवर प्रेम करा, तुम दूसरों पर प्रेम करो, इतरांची काळजी घ्या, दूसरों की देखभाल करो, इतरांचा सांभाळ करा, दूसरों को संभालो, इतरांना मदत करा, दूसरों की मदद करो, इतरांना सहाय्य करा. उनकी सहायता करो. हे देवाचं प्रेम आहे. ये परमेश्वर का प्रेम. देव म्हणतो की वैरावर तुम्ही प्रेम करा. परमेश्वर कहते हैं अपने दुश्मनों पर तुम तुमचा प्रेम शत्रू करो. भुकेला असला तुम्हारा दुश्मन अगर भूखा है त्याला खायला द्या. उसे खाने के लिए तो दो. तानेला असला वो प्यासा है त्याला पाणी प्यायला द्या. उसे पानी पीने के लिए दो. देव आम्हाला शिकवतो, परमेश्वर हमें सिखाते तू हैं वैरावर प्रीती करा. तुम अपने दुश्मनों पर प्रेम करो, कारण हे देवाचं प्रेम आहे. क्योंकि ये परमेश्वर का प्रेम है. प्रेम केलं पाहिजे. हमें प्रेम करना आम्ही है. लोकांना सांभाळलं पाहिजे. लोगों को संभालना है. वेगवेगळ्या प्रकारचे लोक आहे, अलग अलग प्रकार के लोग वेगवेगळ्या हैं. स्वभावाचे लोक आहे. अलग अलग स्वभाव के लोग हैं. लोकांना आम्ही समजून घेतलं पाहिजे. लोगों को हमें समझना है, त्यांना समजून सांगितलं पाहिजे. उन्हें समझाना है. प्रत्येका दुःख, प्रत्येकाचं जीवनाची शैली वेगवेगळ्या प्रकारे असते. हर एक के दुख, हर एक उनके जो जीवन जीने का तरीका है वो अलग अलग होता है. अनेक लोक जगातला त्रासलेले, कंटाळलेले आहे. अनेक लोग इस संसार में त्रस्त हैं. अनेक लोक व्याप्त झालेले, व्यापामध्ये व्याप्तून गेलेले आहे. अनेक लोग बहुत दुखी हैं. अनेक लोक काळजी चिंतामध्ये आहे. अनेक लोग तकलीफ में हैं. अशा लोकांना आम्ही सांभाळून घेतलं पाहिजे. ऐसे लोगों को हमें संभालना अशा है. लोकांना आम्ही समजून घेतलं ऐसे पाहिजे. लोगों को हमें समझ लेना है. अशा लोकांना आम्ही समजून सांगितलं पाहिजे. ऐसे लोगों को हमें समझ देना है. आमच्या मनासारखे लोक भेटणार नाही. हमारी इच्छानुसार लोग नहीं मिलेंगे. आम्ही देवाची सेवा सुरू केली. हमने परमेश्वर की सेवा शुरू की. देवाने सांगितलं स्वार्थ सांगा, साक्ष सांगा. परमेश्वर ने कहा सुसमाचार सुनाओ, गवाही सुनाओ. आम्ही देवाचं कार्य करत राहिलो. हम परमेश्वर का कार्य करते गए. सर्व लोक आमच्या मनासारखे भेटले नाही. सभी लोग हमारे इच्छानुसार नहीं मिले. काही लोकांनी आमचा अपमान केला. कुछ लोगों ने हमारा अपमान किया, काही लोकांनी आरोप केलं. कुछ लोगों ने आरोप किया, काही लोकांनी चेष्टा केली. कुछ लोगों ने हमारी मजाक उड़ाया, काही लोकांनी दुर्लक्ष केलं. कुछ लोगों ने ध्यान नहीं दिया. तरी पण आम्ही देवाचं स्वार्थ सांगत गेलो. फिर भी हम परमेश्वर के सुसमाचार सुनाते देव गए. मला सांगत राहा. परमेश्वर ने कहा तुम माझी करते साक्ष जाओ, स्वार्थ सांगत जा. मेरी सुवार्ता तुम करते रहो, सर्वांना समजून घ्या. सभी को समझ लो, सर्व गोष्टी, काही गोष्टीकडे दुर्लक्ष करा. कुछ चीजों की ओर ध्यान मत दो, चालत राहा. चलते रहो, माझं काम करत राहा. मेरा कार्य करते रहो. सर्वांना प्रेम करा. सभी पर प्रेम करो. मनुष्य कोणी असो, मनुष्य कोई भी हो, कसाही असो, कैसा भी हो, तुम्ही त्याच्यावर प्रेम करा. तुम उस पर प्रेम करो. हे देवाचं शिक्षण आम्ही पाहतो. ये परमेश्वर का ज्ञान हम देखते हैं. न बदलणारं प्रेम. न बदलने वाला प्रेम. देवाचं प्रेम स्थिर आहे. परमेश्वर का प्रेम स्थिर है. तो शेवटपर्यंत आमचा सांभाळ करतो. वो अंत तक हमें संभालते हैं. शेवटपर्यंत आमची तो काळजी घेतो. वो अंत तक हमारी देखभाल करते हैं. येशू ख्रिस्त म्हणालाय प्रभु यीशु ने कहा रोम 7:23 प्रमाणे, रोम 6:23 में, पापाचं वेतन मरण आहे, पाप का वेतन मरण है, देवाचं कृपादान परमेश्वर की कृपादान प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन आहे. प्रभु यीशु में अनंतकालिक जीवन है. देव आम्हाला सार्वकालिक जीवन देतो. परमेश्वर हमें अनंतकालिक जीवन देते तो हैं. मरणातून पार आम्हाला जीवनात घेऊन जातो. वो मौत से हमें नया जीवन देते हैं. देवाचं प्रेम परमेश्वर का प्रेम आम्हाला कधीच अंतर देत नाही. वो हमें कभी अंतर नहीं आम्ही रखता. देवामध्ये चालतो. हम परमेश्वर में आम्ही चलते हैं, विश्वासात चालतो. हम विश्वास में चलते आम्हाला हैं. मृत्यू येतो, हमें मौत आती है, तरी पण देव आम्हाला सोडत नाही. फिर भी परमेश्वर हमें छोड़ते आता हैं. बी देव आमच्यावर आहे. हमारे साथ परमेश्वर रहते हैं. मृत्यूनंतर बी देव आमच्यावर राहतो. मौत के बाद भी परमेश्वर हमारे साथ रहते हैं. बायबल सांगतो, बाइबल कहती है वधसमी चोरासंबंधी तो संभाषण करतो. क्रूस पर जो चोर था परमेश्वर उससे बातचीत करते ज्या हैं. चोराने देवाचा स्वीकार केला होता, एक चोर ने परमेश्वर का स्वीकार किया, त्याला मृत्यूदंड शिक्षा होती. उसे मौत की सजा दी गई थी, त्याला मृत्यूदंड शिक्षा झाली होती. उसे मौत की सजा हो चुकी थी. येशू ख्रिस्त त्याला म्हणाला,
प्रभु यीशु ने उससे कहा, आज माझबरोबर तू सुखलोकात असशील. आज तुम मेरे साथ सुखलोक में रहोगे. देवाचं प्रेम परमेश्वर का प्रेम आताही आमच्यावर आहे. आज भी हमारे साथ है. मृत्यूनंतर भी तो आमच्यावर राहतो. मौत के बाद भी हमारे साथ तो है. आम्हाला घेऊन जातो. वो हमें ले जाता तो है. आम्हाला सुखलोकात ठेवतो. वो हमें सुखलोक में रखते हैं. त्यामुळे इसलिए भीती वाटण्याचं कारणच नाही. डर मनाने का कोई कारण नहीं. बायबल सांगतं बाइबल कहती है यहोवान 14 मध्ये यूहन्ना 14 में, तुम्ही अस्वस्थ व बेचैन होऊ नका. तुम बेचैन ना रहो, देवावर विश्वास ठेवा. परमेश्वर पर प्रेम. प्रभू येशू ख्रिस्त म्हणला माझ्या विश्वास ठेवा. प्रभु यीशु ने कहा कि मुझ पर विश्वास मी रखो. तुमच्यासाठी स्वर्गात जागा तयार करण्यासाठी जात आहे. मैं स्वर्ग में तुम्हारे लिए जगह बनाने के मी लिए जाता हूँ. तुमच्यासाठी स्वर्गात घर बांधण्यासाठी जात आहे. मैं स्वर्ग में तुम्हारे लिए घर बनाने के लिए जाता देव आम्हाला इथून पुढे स्वर्गात घेऊन जाणार आहे. हूँ. परमेश्वर इसके आगे हमें स्वर्ग लोक में ले देव जाएंगे. म्हणला तू खाली नाही मी तुला वर घेऊन जाईन. परमेश्वर ने कहा कि मैं तुम्हें नीचे नहीं बल्कि ऊपर ले हे जाऊंगा. देवाचं प्रेम आहे. ये परमेश्वर का प्रेम है. देव आम्हाला खाली नाही परमेश्वर हमें नीचे नहीं वर नेतो. बल्कि ऊपर ले जाता सर्व है. क्षेत्रामध्ये सभी क्षेत्र में, सर्व क्षेत्रामध्ये बी सभी क्षेत्र में, आध्यात्मिक क्षेत्रात पण आध्यात्मिक क्षेत्र में, शिक्षणात पण शिक्षा लेते हुए, उद्योगात पण उद्योग में, अनेक गोष्टींमध्ये अनेक चीजों में देव आम्हाला सफल करतो. परमेश्वर हमें सफलता देव देते आम्हाला हैं. यशस्वी करतो. परमेश्वर हमें यशस्वी करते देव हैं. आम्हाला आश्वस्त करतो. परमेश्वर हमें आशीषित करते कारण हैं. त्याचं प्रेम आहे म्हणून तो करतो. क्योंकि उनका प्रेम है इसलिए वो आम्ही बी करते देव हैं. प्रेम केलं पाहिजे. हमें भी दूसरों पर यही प्रेम करना, पूर्ण मनाने, पूरा मन से, जीवाने, पूरे जी जान से, बुद्धीने, बुद्धि से, शक्तीने शक्ति से आम्ही देवावर प्रेम केलं पाहिजे. हमें परमेश्वर पर प्रेम करना है. आणि इतरांवर प्रेम केलं पाहिजे. दूसरों पर प्रेम करना है. आज करोना व्याधी आहे, आज कोरोना बीमारी है, जगात कार्य करत आहे. पूरे संसार में फैली हुई है. लोक लोकांपासून अलग आहे. लोग से बिछड़ रहे हैं. लोकांना मदतीची गरज आहे. लोगों को मदद की जरूरत है, सहाय्याची गरज आहे. सहायता की जरूरत है, मार्गदर्शनाची गरज आहे. मार्गदर्शन की जरूरत अनेक है, गोष्टीची गरज आहे. अनेक चीजों की जरूरत है. अशा वेळेस ऐसे वक्त आम्ही मंडळीतील लोक हम कलीसिया के लोग सेवा करत आहे, सेवा करते हैं, काम करत आहे, कार्य करते हैं, लोकांना मदत करत आहे, लोगों की मदद कर रहे लोकांची हैं, काळजी घेत आहे. लोगों की देखभाल कर रहे हैं, हॉस्पिटलमध्ये, अस्पताल में, लोकांच्या घरी लोगों के घर में वेगळ्या माध्यम आम्ही त्यांना मदत करत आहे. अलग अलग माध्यम से उनकी मदद कर रहे हैं. देव आमची काळजी घेत आहे. परमेश्वर हमारी देखभाल करते देव हैं. त्यांची बी काळजी घेत आहे. परमेश्वर उनकी भी देखभाल आम्ही कर त्यांची रहे हैं. प्रार्थना करत आहोत. हम उनके लिए प्रार्थना आम्ही करते हैं, त्यांना मार्गदर्शन करत आहोत. उन्हें हम मार्गदर्शन देते हैं. देव आमच्यावर प्रेम करतो. परमेश्वर हम पर प्रेम करते त्याने हैं. आम्हाला शिकवलं इतरांवर प्रेम करा, उन्होंने हमें सिखाया दूसरों पर लोकांना प्रेम करें, मदत करा, लोगों की मदद करें, लोकांना सहाय्य करा. लोगों की सहायता करें. हे देवाचं प्रेम आहे. ये परमेश्वर का प्रेम. 30 वर्ष आम्ही ते कार्य करत आहोत. आज 30 सालों से हम परमेश्वर कार्य कर रहे प्रेमामुळे कार्याचा विस्तार होतो. हैं. प्रेम से परमेश्वर कार्य का विस्तार होता बायबलमध्ये पहिले 13 मध्ये पाहतो, है. बाइबल में पहले करंतियों 13 अध्याय में हम तुमच्याकडे देवाचं दान आहे, देखते हैं, तुम्हारे पास परमेश्वर का वरदान है, विद्या आहे, विद्या है, ज्ञान आहे, ज्ञान है, वरदान आहे, वरदान है, विश्वास आहे, विश्वास है, सर्व गोष्टी आहे. सभी चीजें हैं. ह्या गोष्टी चांगल्या आहे, ये सब अच्छी है, ह्या गोष्टीची आवश्यकता आहे. ये चीजों की जरूरत है. या सर्व गोष्टीमध्ये लेकिन इन सब चीजों में प्रेम नाही अगर प्रेम नहीं त्याचा काहीच उपयोग होऊ शकत तो नाही. इसका कोई उपयोग नहीं. दानाचा विस्तार होऊ शकत नाही, वरदानों का विस्तार नहीं हो सकता, कार्याचा विस्तार होऊ शकत कार्य नाही, का विस्तार नहीं हो सकता, विद्येचा ज्ञानाचा विकास होऊ शकत नाही. विद्या और ज्ञान का विकास नहीं हो सकता. यासाठी त्यामध्ये प्रेम पाहिजे. इसलिए उसमें प्रेम जरूरी जर है. तुमच्याकडे प्रेम आहे, अगर तुम्हारे पास प्रेम त्या है, सर्व गोष्टीचा ते विस्तार करतो. ये सभी चीजों का परमेश्वर सर्व विस्तार गोष्टी करता वाढतात, है. सभी चीजें बढ़ती, मंडळी वाढती, कलीसिया बढ़ती, देवाचं कार्य वाढतो. परमेश्वर का कार्य बढ़ता. कारण आज लोकांना क्योंकि आज लोगों को प्रेमाची गरज आहे, प्रेम की जरूरत है, मदतीची गरज आहे, मदद की जरूरत है, सहाय्याची गरज आहे, सहायता की जरूरत है, समजून घेण्याची गरज आहे, समझ लेने की समजून जरूरत है, सांगण्याची गरज आहे. समझाने की जरूरत येशू है. ख्रिस्त आम्हाला समजून घेतो. प्रभु यीशु हमें समझ लेते हैं. आमचं दुःख, आमचं कष्ट, आमचा त्रास, आमचा आजार, हमारे दुख, हमारे तकलीफें, हमारी बीमारियां, आमचं हमारी दारिद्र्य हमारी दरिद्रता, सर्व देवाला समजतं. ये सब परमेश्वर को पता है. देव समजून घेतो, परमेश्वर समझते हैं आम्हाला त्यातून बाहेर काढतो. और हमें उसमें से बाहर निकाल. चांगले दिवस, चांगला वेळ, चांगला समय अच्छा वक्त, अच्छा दिन, अच्छा समय देव आम्हाला देतो. परमेश्वर हमें देते हे हैं. देवाचं प्रेम आहे. ये परमेश्वर का प्रेम है. तुम्ही आम्ही देवावर प्रेम करू. हम परमेश्वर को प्रेम करते हैं. बायबल सांगतं, बाइबल कहते हैं, येशू ख्रिस्त म्हणाला आहे, प्रभु यीशु ने कहा योहान 14:15 मध्ये, यूहन्ना 14:15 जर तुमचं माझं प्रेम आहे अगर तुम्हारा मुझ पर प्रेम है तर तुम्ही माझ्या आज्ञा पालन करा. तुम मेरी आज्ञा का पालन करो. देवाच्या आज्ञेचं पालन करा. परमेश्वर की आज्ञा का पालन करो. देवाच्या वचनाप्रमाणे चाला. परमेश्वर की इच्छानुसार चलो. विश्वासात चालत राहा. विश्वास में चलते रहो. देवाचा आदर करा, सन्मान करा. परमेश्वर की आज्ञा का पालन करो, उसका देव आदर सांगतो करो. तेच करा. परमेश्वर जो कहते हैं वही करो. जरुरी पडते नाही. जरूरी है इसके लिए नहीं. आम्ही देवावर प्रेम करतो हम परमेश्वर पर प्रेम करते हैं यासाठी करा.
इसलिए करें। माझा देव माझ्यावर प्रेम करतो. मेरे परमेश्वर मुझ पर प्रेम मी करते हैं। पापी असताना पण त्यांनी माझ्यावर प्रेम केलं. मैं जब पापी था तब भी मुझ पर परमेश्वर ने प्रेम मला किया, क्षमा केली, मेरी क्षमा की, मला तारण दिलं, मेरा उद्धार किया, पवित्र आत्मा दिला, पवित्र आत्मा दिया, वरदान दिलं, वरदानों से भर दिया, सेवा दिली, सेवा दी, कार्य दिलं, कार्य दिया, मंडळी दिली, कलीसिया दी, अनेक गोष्टी दिल्या, अनेक चीजें दी, कुटुंब दिली. परिवार दिए. कशामुळे? किस लिए? मी चांगला आहे म्हणून नाही, मैं अच्छा हूं इसलिए नहीं, देव माझ्यावर प्रेम करतो. परमेश्वर मुझ पर प्रेम करते हैं, त्यामुळे सर्व गोष्टी होतात. इसलिए सब चीजें होती हैं. त्यामुळे मी पण देवावर प्रेम करतो. इसलिए मैं भी परमेश्वर पर प्रेम करता हूँ, देवाचा आदर सन्मान करतो. परमेश्वर का आदर सम्मान करता हूँ. देव जे सांगतो तेच करतो. परमेश्वर जो कहते हैं वही करता हूँ, कारण देव कधी खोटं बोलत नाही. क्योंकि परमेश्वर कभी झूठ नहीं देव बोलते. सत्य आहे. परमेश्वर सत्य है, तो शेवट पण आम्हाला बरोबर राहील. वो अंत तक हमारे साथ रहेंगे. त्या देवाचा आम्ही धन्यवाद करतो. उस परमेश्वर का हम त्या धन्यवाद, देवाचा आम्ही गौरव उस करतो. परमेश्वर का हम गौरव करते हैं, देवाचा महिमा करतो. परमेश्वर की महिमा करते हैं. चला आज आम्ही सर्वांसाठी प्रार्थना करू. आज हम सभी के लिए प्रार्थना करेंगे. आम्ही बी देवावर प्रेम करायला सुरुवात करू. हम भी परमेश्वर पर प्रेम करने की शुरुआत करें. पूर्ण मनाने, पूरे मन से, जीवाने, बुद्धीने, शक्तीने प्रेम करू. पूरे जी जान से, शक्ति से हम प्रेम करें. देवाच्या आज्ञेचं पालन करू. परमेश्वर की आज्ञा का पालन करेंगे. देवाचा आम्ही गौरव करू. परमेश्वर का गौरव करें. जिथे प्रेम आहे जहाँ प्रेम है तिथं आम्ही वेळ देतो, वहाँ हम वक्त देते हैं, तिथं समय देतो, त्याची आठवण करतो, उसे याद करते हैं, त्यासाठी बरंच काही करतो. उसके लिए बहुत कुछ करते हैं. देव आमचं प्रेम आहे परमेश्वर पर हमारा तर प्रेम, आम्ही बायबल वाचतो, हम बाइबल पढ़ते आम्ही हैं, प्रार्थना करतो, प्रार्थना करते हैं, आम्ही देवामध्ये चालत राहतो, हम परमेश्वर में चलते हैं, आम्ही पापापासून दूर राहतो, हम पाप से दूर रहते हैं, आम्ही स्वार्थ साक्ष सांगतो. हम सुसमाचार गवाही हे देते हैं, आमचं देव प्रेम आहे. क्योंकि हमारा परमेश्वर पर प्रेम म्हणून है, आम्ही सर्व गोष्टी करतो. इसलिए हम ये सब चीजें जरुरी करते हैं. पडते म्हणून नाही, जरूरी है इसलिए नहीं, नियम आहे म्हणून नाही, नियमित है इसलिए नहीं, प्रीतीस्तव सर्व गोष्टी करा. प्रेम के खातिर करिए. देव आम्हाला शिकवतो. परमेश्वर हमें त्या सिखाते हैं. देवाचा धन्यवाद करतो. परमेश्वर का धन्यवाद. चला आपण सर्वांसाठी प्रार्थना करूया. हम सभी के लिए प्रार्थना करेंगे. वेळ अनेकांचा संपर्क फोनद्वारे होत आहे. अनेक लोग हमें फोन पर संपर्क कर वेगळ्या रहे हैं. मधून लोक आमची संपर्क करत आहे. अलग अलग माध्यम से हमें आम्ही संपर्क कर रहे लोकांसाठी हैं. प्रार्थना करत आहोत. हम लोगों के लिए प्रार्थना कर नवीन रहे हैं. नवीन लोकांचं भेट होत आहे. नए नए लोग हमें मिलते हैं, त्यांची आम्ही प्रार्थना करत आहोत. उनके लिए हम प्रार्थना कर देव रहे हैं. कार्य करत आहे. परमेश्वर कार्य देव कर रहे हैं. हळूहळू काम करतो. परमेश्वर अपना कार्य आम्ही धीरे धीरे प्रतीक्षा करत आहोत. हम प्रतीक्षा करते हैं. देवाला तुमची माझी काळजी आहे. परमेश्वर को हमारी चिंता है, तो बरोबर काम करेल. वो बराबर कार्य म्हणून करें. देवामध्ये स्थिर राहा. आप परमेश्वर में स्थिर रहें. देवाचं प्रेम स्थिर आहे. परमेश्वर का प्रेम स्थिर देव है. बदलत नाही. परमेश्वर बदलते आम्ही बी नहीं, स्थिर राहू. हम भी स्थिर रहें. देवाच्या वचनाची वाट पाहू. परमेश्वर के वचन की हम देव आम्हाला राह देखें. उत्तर देईल. परमेश्वर हमें जवाब देंगे. आज आम्ही प्रार्थना करू. आज हम प्रार्थना करेंगे. खाली स्क्रीनवर दिलेले नंबर आहे. आप स्क्रीन पर जो नंबर देख सकते हैं, तुम्ही फोनद्वारे अनेक माध्यमातून आमची संपर्क करा. आप फोन द्वारा अनेक अलग माध्यम से आप हमसे संपर्क कर सकते हैं. तुमच्या समस्या प्रश्न आम्हाला सांगा. आपकी समस्या आप हमें बताएं, आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करू. हम आपके लिए प्रार्थना करेंगे. आम्ही एकमेकाचे ओझे व्हावू. हम एक दूसरे का बोझ उठाएंगे. ज्यावेळेस प्रार्थना उघडेल जब प्रार्थना स्थल खुल जाएंगे, त्यावेळेस आम्ही एकमेकाची भेट घेऊ. उस वक्त हम एक दूसरे से मिलेंगे. देव कार्य करेल. परमेश्वर कार्य देव करेंगे. तुम्हाला अनुभव दे. परमेश्वर अनुभव सर देंगे. आपण सर्वांसाठी प्रार्थना करूया. चलिए हम सभी के लिए प्रार्थना करें. सर्वजण घरात बसलेले एकत्र बसून आम्ही प्रार्थना करणार आहोत. सभी लोग घर में एकजुट बैठे हुए हैं. देव तुमच्याजवळ माझ्याजवळ आहे. हम सब एक साथ प्रार्थना करेंगे. देव परमेश्वर हमारे साथ हैं. देव आकाश पृथ्वी व्यापून राहतो. परमेश्वर आकाश पृथ्वी में फैले हुए हैं. मत्ते 18:20 प्रमाणे मत्ती 11:28 में, 18:20 प्रमाणे, मत्ती 18:20 में, यिर्मया 23:23 प्रमाणे यिर्मया 23:23 में देव तुमच्या माझ्या जवळ आहे. परमेश्वर हमारे नजदीक है. त्यावेळी आम्ही विश्वासाने प्रार्थना करणार आहोत. उस विश्वास से हम प्रार्थना करेंगे. चला आपण सर्व देवाकडे जाऊया. चलिए हम प्रार्थना करें. स्तुतीस पात्र सन्मानास योग्य आमच्या प्रेमळ कनदळापा, स्तुति की योग्य, सम्मान की योग्य हमारे जीवित प्रभु परमेश्वर, पुन्हा एक आम्ही तुझं गौरव करतो, तुझ्या नावाचा महिमा करतो. प्रभु फिर एक बार हम आपका गौरव करते हैं, आपकी महिमा करते हैं. प्रभु तू महान आहे. आप महान तू हैं, अद्भुत आहे. आप तू अद्भुत हैं, अलौकिक असं प्रभू आहे. आप परमेश्वर अलौकिक ऐसे परमेश्वर हैं. तुझं प्रेम हे अद्भुत आहे. परमेश्वर आपका प्रेम ये अद्भुत है. तुझं प्रेम हे फार सुंदर आहे. परमेश्वर आपका प्रेम बहुत सुंदर है. तुझं प्रेम हे न बदलणारं प्रेम आहे. परमेश्वर आपका प्रेम न बदलने वाला प्रेम है. तू म्हणला की मी युगाच्या समाप्तीवर तुमच्यावर सदैव असेन. आपने कहा कि युग के अंत तक मैं तुम्हारे साथ मी रहूंगा. तुम्हाला सोडणार नाही. मैं तुम्हें कभी नहीं मी तुम्हाला छोड़ूंगा. टाकणार नाही. मैं तुम्हें कभी नहीं मी छोड़ूंगा. सदैव तुमच्यावर असेन. मैं हमेशा तुम्हारे मी साथ सदैव रहूंगा. तुमची काळजी घेईन. मैं हमेशा तुम्हारी देखभाल प्रभू तू करूंगा. आमच्यावर खूप प्रेम करतो. परमेश्वर परमेश्वर आप हम पर बहुत या प्रेम करते जगातील हो. सर्व मनुष्य तुझं प्रेम आहे. परमेश्वर इस संसार के सभी मनुष्य पर तू आपका रोज प्रेम है. रोज प्रति दिवशी नवे नवे दिवस तू दाखवतो. परमेश्वर आप प्रतिदिन नया नया दिन दिखाते हैं. प्रत्येक मनुष्य तू नवीन दिवस दाखवतो. परमेश्वर हर एक मनुष्य को नया दिन दिखाते हैं. प्रत्येक मनुष्य पावसाची वृष्टी करतो. परमेश्वर हर एक मनुष्य पर आप बारिश की वर्षाव प्रत्येक करते हैं. मनुष्य तू सूर्य सूर्य दाखवतो. हर एक परमेश्वर मनुष्य को आप सूरज की किरण दिखाते हैं. प्रत्येक मनुष्य जगातील तुला प्रिय आहे. परमेश्वर इस संसार का हर एक मनुष्य आपको प्रिय है.
प्रत्येक मनुष्य तू प्रेम करतो परमेश्वर. हर एक मनुष्य पर आप प्रेम करते हे हो. मनुष्याने ओळखावं परमेश्वर. वो मनुष्य पहचाने, आमचा नाश होऊ नये परमेश्वर. बल्कि हमारा नाश न हो, आम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं परमेश्वर. बल्कि हमें अनंतकालिक जीवन प्राप्त आम्ही करें. आमच्या दुःखात राहू नये, हम दुख में ना आम्ही रहे, कष्टात राहू नये, तकलीफ में ना आम्ही रहे, त्रासात राहू नये, तकलीफ में ना आम्ही रहे, आजारात राहू नये, बीमारी में ना आम्ही रहे, बंधनात राहू नये, बंधनों में ना रहे, आम्ही दारिद्र्यात राहू नये. दरिद्रता में ना रहे. यासाठी प्रभू येशू इसलिए प्रभु यीशु, तू वधस्थ मी आपलं स्वतःचं बलिदान दिलंय परमेश्वर. आपने क्रूस पर अपना बलिदान दिया. आमच्यासाठी तो होणारी शिक्षा आपल्यावर घेतली परमेश्वर. हमारी होने वाली शिक्षा आपने खुद पर ली. हे तुझं प्रेम आहे परमेश्वर. ये आपका प्रेम है. आमच्या पापाचं प्रायचित तू वधस्थ मी केलं परमेश्वर. हमारे पापों का प्रायश्चित आपने क्रूस पर किया. आम्हाला होणारी शिक्षा तू आपल्यावर घेतली परमेश्वर. हमें होने वाली शिक्षा आपने खुद पर ली. हे तुझं प्रेम आहे परमेश्वर. ये आपका प्रेम है. त्यावेळेला आम्ही धन्यवाद करतो, तुझे आभार मानतो परमेश्वर. इसलिए हम आपका धन्यवाद करते प्रभू हैं. आज आम्ही 30 वर्ष देवाचं कार्य करतो परमेश्वर. आज परमेश्वर हम पिछले 30 सालों से तू आपका 30 वर्षात तू आम्हाला सांभाळतो परमेश्वर. पिछले 30 सालों से आप हमें संभालते हैं. आमच्या कामकाला सांभाळतो परमेश्वर. हमारे कार्यकरी वर्ग को मंडळीला संभालते हैं, सांभाळतो परमेश्वर. कलीसिया को संभालते त्यावेळेला हैं. आम्ही धन्यवाद करतो इसलिए परमेश्वर. आपका धन्यवाद तर करते हैं. वेळोवेळी तू आम्हाला सांभाळतो परमेश्वर. आप हमें संभालते हैं. वेळोवेळी तू आम्हाला समजून सांगतो परमेश्वर. आप वक्त वक्त पे हमें समझाते वेळोवेळी हैं. तू आम्हाला मार्गदर्शन करताय परमेश्वर. आप वक्त वक्त पे हमें मार्गदर्शन देते हैं. तुझ्या सेवेमध्ये तू आम्हाला तयार करतो परमेश्वर. आपकी सेवा के लिए आप हमें तैयार आम्ही करते चुकलो हैं. तर आम्हाला तू क्षमा करतो परमेश्वर. अगर हम गलती करते हैं तो आप हमें क्षमा तू करते हैं. आम्हाला जपतो परमेश्वर. आप हमें संभालते हैं, तू आमची काळजी घेतो परमेश्वर. हमारी देखभाल करते हैं, सर्व गोष्टी पुरा करतो परमेश्वर. सभी चीजों को हमें उपलब्ध कराते हैं. प्रभू आम्ही कोण होतो, परमेश्वर हम कौन थे, आमची योग्यता पात्रता का होती, हमारी योग्यता क्या थी. आम्ही पापी होतो परमेश्वर. हम पापी थे. तू आमच्याकडे पाहिलं परमेश्वर. आपने हमारी ओर देखा, तू आमची आठवण केली परमेश्वर. आपने हमें याद तू किया, आमची भेट घेतली परमेश्वर. आपने हमसे मुलाकात की, तू आमच्या चुकांची क्षमा केली. आपने हमारी गलतियों की क्षमा की, तू आम्हाला तारण दिलं, जीवन दिलं. आपने हमारा उद्धार किया, नया जीवन दिया, तू आम्हाला सेवा दिली, कार्य दिलं आपने परमेश्वर. हमें सेवा दी, नया कार्य दिया. आज 30 वर्ष तू मंडळीत कार्य करते आज परमेश्वर. पिछले 30 सालों से आप कार्य कर रहे हैं. तो 30 वर्ष आमच्यावर प्रेम करते परमेश्वर. आप पिछले 30 सालों से आप हम पर प्रेम त्यावेळेला करते मी धन्यवाद करतो, तुझे आभार मानतो हैं. इसलिए परमेश्वर. हम आपका धन्यवाद करते हैं, आभार तू मानते हैं. सर्वसारखं प्रेम करणारा प्रभू आहे परमेश्वर. सभी पर एक समान परमेश्वर तू प्रेम करने वाले पक्षपात परमेश्वर न आप हैं. करणारा देव आहे परमेश्वर. आप किसी में भी अंतर रखने वाले परमेश्वर नहीं है. प्रत्येक मनुष्य तुझ्या दृष्टी फार मोलाचा आहे हर परमेश्वर. एक मनुष्य आपकी दृष्टि से अनमोल है. यासाठी प्रभू येशू आज जगात तू कार्य कर परमेश्वर. इसलिए प्रभु इस संसार में अपना आज कार्य जगाने करें. तुला ओळखावं परमेश्वर. ये संसार आपको तू पहचाने, मनुष्यावर किती प्रेम करते परमेश्वर. आप मनुष्य पर कितना प्रेम याचे करते हैं. मनुष्याचे डोळे तू उघड परमेश्वर. उस मनुष्य की आंखें आप खोल दे. प्रभू अशा लोकांची तू आमची भेट करून दे परमेश्वर. ऐसे लोगों से आप हमें परिचित करें, की ज्या लोकांना तू अजून भेटला नाही परमेश्वर. जिन लोगों को आप अभी तक प्राप्त नहीं जे हुए, लोक पापात आहे जो परमेश्वर. लोग पाप में हैं, अनेक गोष्टी जखडले लोक आहे जो परमेश्वर. अनेक चीजों में उलझे हुए हैं, त्यांना तुझी गरज आहे परमेश्वर. जिनको आपकी जरूरत है. अनेक दुःखी निराश लोक आहे परमेश्वर. अनेक दुखी निराश लोग हैं, आज त्यांच्यावर कोणी प्रेम करत नाही जिन परमेश्वर. पर आज कोई प्रेम नहीं कर अनेक रहा. अनाथ आहे परमेश्वर. अनेक लोग जो अनाथ हैं, अशा लोकांना प्रेमाची गरज आहे परमेश्वर. ऐसे लोगों को प्रेम की जरूरत है. अशा लोकांची तू आमची भेट करून दे परमेश्वर. ऐसे लोगों को आप हमसे मिलाएं. आम्ही तुझ्या प्रेमाविषयी त्यांना संदेश देऊ परमेश्वर. हम आपके प्रेम का संदेश उन तक पहुंचा और सके तुझा गौरव करू और परमेश्वर. आपका गौरव हो. तुझा महिमा करू आपकी महिमा हो. यस प्रभू तू कार्य कर परमेश्वर. इसलिए प्रभु आप अपना कार्य करें. आज पुन्हा एकदा आम्ही तुझ्याशी नेतो परमेश्वर. आज फिर एक बार हम आपके चरणों में आम्ही वेळोवेळी तुला प्रार्थना करतो हम परमेश्वर. समय समय पे आपको या प्रार्थना, स्थळातून केली प्रार्थना तू नेहमी ऐकतो इस परमेश्वर. स्थान से की हुई प्रार्थना आप सुनते तू हैं. घराघरात लोकांना तू अनुभव देते आप परमेश्वर. घर घर में लोगों को अनुभव देते हैं. घराघरातील लोकांचा तू बचाव करते परमेश्वर. घर घर में लोगों का आप बचाव कर रहे हैं. अनेक करोनाव्याधी लोकांना तू वाचवलं म्हणून धन्यवाद करतो अनेक परमेश्वर. कोरोना बीमारी में जो लोग उलझे हुए हैं, उनका आप अनेकांच्या निगाह देते वचनाने हैं. तू डोळे उघडले म्हणून धन्यवाद करतो परमेश्वर. अनेक लोगों के वचनों द्वारा आपने आंखें खोल दी, इसके आज ऊपर पुन्हा धन्यवाद एकदा जे करते लोक हैं. उपस्थित आहे परमेश्वर. आज जो लोग इस प्रार्थना में मौजूद हैं, जे घराघरात लोक उपस्थित आहे परमेश्वर. जो घर घर में लोग मौजूद हैं, त्यांना विश्वास दे परमेश्वर. उन्हें आप विश्वास दिलाएं, त्यांना आशा दे उन्हें परमेश्वर. आपकी उम्मीद दें. विशेष करून त्यांना प्रेम दे परमेश्वर. विशेष तौर पर उन्हें अपना प्रेम प्रभू दें. येशू त्यांनी तुझ्यावर प्रेम करावं प्रभु परमेश्वर. यीशु वो आप पर प्रेम करें, तुझ्या आज्ञेचं पालन करावं परमेश्वर. आपकी आज्ञा का पालन करें. तुझ्या प्रीतीविषयी त्यांना प्रत्येक गोष्ट कळवू दे परमेश्वर. आपके प्रेम के बारे में उन्हें सब चीजें समझ आए. तुझ्या प्रीतीचा त्यांना अनुभव दे परमेश्वर. आपका प्रेम का उन्हें अनुभव मिले. परमेश्वर किती चांगला आहे परमेश्वर कितने अच्छे हैं, यांना तू अनुभव दे परमेश्वर. इन्हें अपना अनुभव दे. ज्या समस्यामध्ये लोक त्या समस्या त्यांना बाहेर काढ परमेश्वर. जो समस्या में उन्हें समस्याओं से बाहर जे निकाले. काळजी चिंतामध्ये त्यांची काळजी चिंता तुझ्या नामात सोडव परमेश्वर. जो चिंताओं में है उनकी चिंता आप छुड़ाए. जे आजारी आहे परमेश्वर. जो बीमारी है, जे हॉस्पिटलमध्ये आहे जो परमेश्वर. अस्पताल जे में, करोना व्याधीमध्ये आहे जो परमेश्वर. कोरोना बीमारी में, प्रभू येशूच्या नामात त्यांना बरे कर प्रभु परमेश्वर. यीशु आपके नाम में अपनी चंगाई त्या दे. नामात त्यांना मुक्त कर परमेश्वर. आपके नाम में अपनी चंगाई दे. डॉक्टरच्या उपचार मध्ये यश दे परमेश्वर. डॉक्टर की कोशिशों को आप सफलता दे. लोकांना आरोग्य आयुष्य दे परमेश्वर. लोगों
लोगों को चंगाई दे, जे बंधनात आहे परमेश्वर, जो बंधनों में है, जे व्यसनात आहे परमेश्वर, जो नशे में है, यातून त्यांना तो बाहेर काढ परमेश्वर. इनमें से उन्हें आप बाहर निकालो. लोकांमध्ये परिवर्तन कर परमेश्वर. लोगों में मन फिराव ला. ज्या ज्या घरामध्ये अशांती आहे परमेश्वर, जिस घर में अशांति है, ज्या घरात असफलता आहे परमेश्वर, जिस घर में असफलता है, भांडण तंटा आहे परमेश्वर, झगड़ा है, अशा घरात तू कार्य कर ऐसे परमेश्वर. घर में आप कार्य करें, अशा घरात शांती आण परमेश्वर. ऐसे घर में आप शांति जे लाएं. लोक एकमेकांपासून विभक्त आहे परमेश्वर, जो लोग एक दूसरे से बिछड़े हुए हैं, एकमेकांपासून अलग आहे परमेश्वर, एक दूसरे से अलग हो चुके तुझं हैं, प्रेम त्यांना शिकव परमेश्वर. अपना प्रेम उनमें लाएं, आम्ही एकमेकावर प्रेम करावं, एक दूसरे पर वो प्रेम कर आम्ही सकें, एकमेकाला सांभाळावं, हम एक दूसरे को संभाल आम्ही सकें, एकमेकाची काळजी घ्यावी, एक दूसरे की देखभाल कर सकें. हे शिकव परमेश्वर. ये आप उन्हें सिखाएं, मग लोकांमध्ये ते शिक्षण येऊ दे परमेश्वर. लोगों में आप ये ज्ञान दें व लोकांना तो अनुभव दे और परमेश्वर. लोगों को आप अनुभवित करें. घराघरात बसलेल्या लोकांमध्ये घर घर में जो लोग मौजूद तू हैं, कार्य कर परमेश्वर. आप अपना कार्य करें, त्यांचे मनोदय पूर्ण कर परमेश्वर. इनकी मनोकामना पूरी करें, त्यांच्या घराघरात तू कार्य कर परमेश्वर. इनके घर घर में अपना कार्य करें. जे विश्वासाने तुला हाक मारते, जो विश्वास से आपको पुकार रहे जे हैं, प्रार्थना करते, जो प्रार्थना जे कर रहे हैं, पश्चाताप करते, जो मन फिराव कर जे रहे हैं, तुला क्षमा मागते, जो आपसे क्षमा मांग प्रभू रहे हैं, येशू तुझ्या नामात त्यांना क्षमा कर प्रभु परमेश्वर. यीशु आपके नाम में आप उनकी क्षमा करें, तुझा उद्धार कर परमेश्वर. उनका उद्धार करें. तुझ्या उपस्थितींना अनुभव दे जो परमेश्वर. मौजूद है उनको अपना अनुभव दे. प्रभू येशूच्या नामात त्यांना अनुभव दे. प्रभु यीशु आपके नाम में आप उन्हें अनुभव दें. घराघरात तू कार्य कर, घर घर में अपना कार्य करें, घराला तू अनुभवने अनुभवित कर. घर घर में आप अनुभवित दें, तुझ्या गावसाठी त्यांना तयार कर परमेश्वर. आपके गौरव के लिए तैयार करें, तुझा महिमा होऊ दे परमेश्वर. आपकी महिमा हो. हे सर्व प्रार्थना ये सब प्रार्थना प्रभू तुझ्या नामात मागतो. प्रभु आपके नाम में मांगते हैं. तू ऐक, आप सुने, तू ऐकतो म्हणून धन्यवाद करतो. आप सुनते हैं इसलिए हम आपका धन्यवाद करते हैं. तुझा गौरव करतो. आपका गौरव. आमीन. आमीन. प्रेज लॉर्ड. प्रभु की स्तुति हो. पुढच्या बुधवारी अगले बुधवार पुन्हा आपण भेटू. फिर एक बार हम मिलेंगे. देव आम्हाला पुन्हा मार्गदर्शन करेन. परमेश्वर हमें मार्गदर्शन नव्या करें. नव्या गोष्टी आम्ही घेऊन येऊया. नई नई चीजें हम लाएंगे. देवाचा आम्ही गौरव करू, परमेश्वर का हम गौरव करें, देवाचा महिमा करूया. परमेश्वर की महिमा करेंगे. स्क्रीन दिलेल्या नंबरनुसार स्क्रीन पे जो आप नंबर देख सकते तुम्ही हैं, आमची संपर्क करा. आप हमें संपर्क आम्ही कीजिए. तुम्हाला देवाचे ते मार्गदर्शन करू, हम परमेश्वर की ओर से आपको मार्गदर्शन देंगे, प्रार्थना करू, प्रार्थना करेंगे, देवाचा गौरव करू. परमेश्वर का गौरव करेंगे. प्रेज लॉर्ड. प्रभु की स्तुति हो.